हे आलेले आहेत. नमस्कार, मी प्रसाद पानवळकर. मी बृहन महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष आहे आणि गेले मागचं सेशन आपण पाहिलं डॉक्टर रवी घोळशांचं होतं. ते सुंदर झालं. हे आज आपलं दुसरं सदर आहे. तर परत एकदा आपण डॉक्टर मोहन आचार्य यांचं स्वागत करूया. ते ट्रिपल बोर्ड सर्टिफाईड एनेस्थेसिओलॉजिस्ट आहेत आणि गेली 40 वर्ष त्यांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यातली 25 वर्ष अमेरिकेत, 10 वर्ष इंग्लंडमध्ये आणि 5 वर्ष भारतात अशी त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. त्यांचं इंटरनल मेडिसिन, पीडियाट्रिक, जेरियाट्रिक्स, कार्डिओलॉजी आणि न्यूरोलॉजी या विषयात हातखंड आहे. तसंच त्यांचं हिंदू तत्वज्ञानावर पण गाढा संशोधन केलेलं आहे त्यांनी, विश्वास आहे. आणि 30 वर्ष ते रोग निवारण या विषयावर संशोधन करतायत. तर बेसिकली प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हा त्यांचा विषय आहे आणि आज आपण त्याच विषयावर चर्चा करणार आहोत. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत. आज त्यांच्याबरोबर आपल्याला अलका देशपांडे आणि सुजाता गद्रे ह्या पण जॉईन झालेल्या आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो. आणि हा सगळा कार्यक्रम चं सादरीकरण करण्यासाठी गौरव पटवर्धन आमच्या BMMECचे यांची मला खूप मदत झालेली आहे. त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. जे आरोग्य संपदा या सदरात तुमचं स्वागत आणि धन्यवाद. परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तुझे नाम आले ओठी, तुझे नाम आले ओठी, तुझे नाम आले ओठी, सूर भारावले. तुझे नाम आले ओठी, सूर भारावले. अंतरंगी बाह्य अंगी, अंतरंगी बाह्य अंगी, मन हरपले. तुझे नाम आले ओठी. ओके. आज शनिवार सकाळ आहे. शनिवार सकाळ म्हणजे आठवडाभर तुम्ही काम केलेलं आहे. शनिवारी सकाळी आपल्याला बाहेर करायला खूप गोष्टी असतात. शॉपिंग करायचं किंवा बाहेर काहीतरी करायचं. आता कोल्ड एक्सपेक्टेड आहे, तर आत्ता आपल्याला बाहेर जाऊन काय काय गोष्टी करून ठेवायला लागत असतील. किंवा इंडियामध्ये संध्याकाळचे रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत, म्हणजे आपल्याला फॅमिलीबरोबर टाईम खर्च करायचा, गप्पा मारायचा, टेलिव्हिजन बघायचा, एवढं सगळं तुमच्या समोर असताना आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे कशासाठी आहात? काहीतरी मनामध्ये तुमच्या त्याच्यात काहीतरी दडलेलं आहे, काहीतरी उत्तरं तुम्ही शोधत आहात. आणखीन आज मी तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. ह्या सगळ्यांची प्रश्नांची मी उत्तर देऊ शकतो, देणार आहे. 30 वर्षाचा माझा अभ्यास आहे या विषयावर. आणखीन मी माझ्यावरती ह्या सोल्युशनचा उपयोग करून सक्सेसफुल केलेला आहे. आणखीन कित्येक माझे क्लायंट्स इथे पण आता आहेत, म्हणजे जे फॅन्स आहेत माझे किंवा माझ्या सिस्टीमचे, ते इथे आत्ता हजर आहेत. आणि आमची टीम पण आहे इथे. आमच्या टीममध्ये अलका देशपांडे आहे, म्हणजे वी आर ब्लेस्ड विथ हर. शी इज अ ग्रेट क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, शी इज अ बोर्ड सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट, हर्बॅलिस्ट. आणखीन फार्मसी फॉर्म्युलेशन्समध्ये तिचा हातखंड आहे. आणखीन सुजाता गद्रे आहे, ती आयुर्वेदिक फिजिशियन आहे. प्रणव आगाशी आमचा टेक्निकल पर्सन आहे. आणखीन दीपाली वाखारे एक नॅचरोपॅथिस्ट आणि एक मॅन्युफॅक्चरर ऑफ नॅचरल मेडिसिन्स फ्रॉम इंडिया आहे. हे आणखीन आमच्या टीममध्ये आणखीन 2 महत्त्वाचे लोक आहेत. एक म्हणजे म्युझिक मध्ये एक्सपर्ट असलेले मुकुंद गोरे देशपांडे, मुकुंद गोरे बेळगावचे, ते आमच्या टीममध्ये आहेत. आणखीन माझे आध्यात्मिक, स्पिरिच्युअल शब्द वापरूया नको, माझे आध्यात्मिक गुरु एकनाथजी पाटील हे पण इथे ह्या ऑडियन्समध्ये आता आहेत. आणि त्यांना मी फॉलो करतो. म्हणजे मी माझं अध्यात्माचं अगदी लग्न झालं तेव्हा मी अध्यात्मामध्ये आतमध्ये शिरलो. लग्न झालं तेव्हा मग कारण माझ्या मिसेसची आई खूप अध्यात्मामध्ये होती. तिने पहिल्यांदा तिचं हे ओपन केलं, कपाट माझ्यासाठी. आम्ही पहिल्यांदा त्यांच्या घरी गेलो तेव्हा.
आणखीन मला तेव्हापासून मला अध्यात्माची गोडी लागली. मी योगाचा म्हणजे योग म्हणजे कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, आणखीन मग पातंजली योग, या सगळ्याचा मी पूर्ण अभ्यास केला पहिल्यापासून आणि तो मी ॲप्लाय केला. तो ॲप्लाय करून मला स्ट्रेसफुल लाईफ माझं कसं माझं जे खूप स्ट्रेसफुल लाईफ होतं, कारण इंडियातून इंग्लंडला जायचं, इंग्लंडमध्ये 10 वर्ष राहायचं, त्यानंतर कॅनडाला जायचं, कॅनडातून अमेरिकेला यायचं, त्यासाठी कित्येक परीक्षा पास करायच्या. त्या परीक्षा पास करताना म्हणजे रेसिडेन्सी करत असताना पास करायच्या. तर मी साधारण 10 वर्ष रेसिडेन्सी केली आणि त्यानंतर अमेरिकेत येऊन बोर्ड सर्टिफिकेशन करून मी ॲनेस्थेशियामध्ये कामाला लागलो. त्याच्या अगोदर डिफरंट ब्रांचेसमध्ये मी काम केलं होतं. सो लॉंग स्टोरी शॉर्ट की इफ यू वॉन्ट टू गेट समवेअर यू हॅव गॉट टू स्टार्ट विथ फिलॉसॉफी. देर इज नो अल्टरनेटिव्ह फॉर दॅट. तर मी आता थोडं शेअर करतो, आणखीन परमेश्वराला नमस्कार करून सुरू करतो, कारण परमेश्वर कायम स्वरूपात आहे, सगळीकडे आहे आणि तो इथे पण आहे. आणखीन त्याच्या डिरेक्शननी मी काम करतो. सो आपण सगळे त्याचेच अंश आहात. इथे तुम्ही आलात त्याच्याबद्दल म्हणजे मी तुम्हाला थँक्यू करतो, कारण तुम्ही माझे सहप्रवासी आहात. कारण मी ज्या प्रवासात आहे त्याच प्रवासात तुम्ही आहात. तर आणखीन प्रसाद पानवलकर, गौरव पटवर्धन, मेधा गोडबोले यांनी मला इथे येण्याची संधी दिली, ह्याच्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो. आणखीन यापुढे आपण नेक्स्ट वी विल स्टार्ट फ्रॉम हिअर. आय विल शेअर द स्क्रीन. डिस्क्लेमर आहे. डिस्क्लेमर डिटेलमध्ये वाचायची जरूर नाही आहे, कारण तो ह्याच्यावर येणार आहे. त्याचा इन शॉर्ट असा अर्थ आहे की मी ॲक्टिंग योगिक वे इनकॉर्पोरेटेड, म्हणजे त्याचं नाव आता बदललं आहे, आम्ही रिज्युव्हेनेटिव्ह हेल्थ सोल्युशन इनकॉर्पोरेटेडच्या वतीने मी बोलतो आहे. आणखीन मी हेल्थ वेलनेस लाईफ कोच म्हणून बोलतोय, डॉक्टर म्हणून बोलत नाही आहे. हे सगळे आत्ता मी जे व्ह्यूज मी एक्सप्रेस करणार आहे हे माझे स्वतःचे व्ह्यूज आहेत आणि मी स्वतःवरती ह्या गोष्टी वापरलेल्या आहेत. तेव्हा तुम्ही जेव्हा वापरतात ह्या गोष्टी, माझा ॲडवाईस, तेव्हा तो तुम्ही तुमच्या डिस्क्रिशननी वापरा. ओके. आपण वेळ अशी आहे की आत्ता तुम्ही ज्या कारणासाठी इथे आलेला आहात, मला तुमचे सगळे प्रॉब्लेम्स माहिती आहेत. तुम्ही जगातल्या 90% लोकांच्या मध्ये आहात आणि 90% जगातले जे लोक आहेत त्यांना देर इज सम प्रॉब्लेम ऑर द अदर इट इज गोइंग ऑन इन दिस वर्ल्ड राईट नाव. सो व्हाय शुड यू लिसन टू मी. ओके. सो मी इंग्लंडमध्ये ज्या वेळेला गेलो इंडियामधून, त्यावेळेला ऑलरेडी मी MDच्या साठी खूप अभ्यास केलेला होता, DCH केलेलं होतं आणि इंग्लंडमध्ये जाऊन मी ॲनेस्थेशिया करून मी वेगवेगळ्या पोस्ट ग्रॅज्युएट एक्झाम्स केल्या. त्यातल्या FFA-RCS जी UKची आहे, FRCA, तिचा 5% पास रेट होता. कारण मी सगळं मेडिसिनमध्ये सगळं तयार असल्यामुळे ॲनेस्थेशियात गेल्यावर मला बोर्ड सर्टिफिकेशन्स करायला फार सोपं पडलं. त्यामुळे मी वेगवेगळ्या पोस्ट ग्रॅज्युएट एक्झाम्स केल्या इकडे अमेरिकेला येण्यासाठी. त्याचा मला खूप उपयोग झाला. सो त्यानंतर मी रिसर्च केला 30 वर्ष की एवढ्या कारणासाठी की कशासाठी. आता हे मी 80,000 जे पेशंट्स बघितले ॲनेस्थेशियामध्ये, सगळ्या पेशंट बघताना माझा उद्देश असा होता कंटिन्युअसली की तेवढंच फक्त सांगायचं होतं की ॲनेस्थेसिओलॉजिस्ट विचार कसा करतो. आम्ही बेसिकली जे बेसिक सायन्सेस आहेत, म्हणजे फिजिक्स आणि बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, ह्याच्या फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समधून बायोलॉजी निर्माण होते, ऑब्झर्वेशनल सायन्स म्हणून. आणि बायोलॉजीमध्ये बेसिकली ॲनिमल किंगडम आणखीन ह्युमन आहेत. आणि ह्युमनमध्ये आपल्याला बेसिक इज ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, फार्मॅकॉलॉजी, पॅथॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बेसिक, आणि त्याच्यावरच बाकी सगळे सायन्सेस आधारलेली असतात पुढची, म्हणजे मेडिसिन, सर्जरी वगैरे, ती ह्या 5 सायन्सेसवरती अवलंबून असतात. ॲनेस्थेसिओलॉजिस्ट ह्या 5 बेसिक सायन्सेसचा विचार करतो की त्यावेळेला ज्या वेळेला माणूस येतो आपल्या इथे, त्यावेळेला तो
त्याची परिस्थिती आतमध्ये काय आहे शरीरामध्ये, त्याची सिस्टीम कशी चालते त्याच्यावर विचार करून मी हे केलेलं आहे. त्याच्यावर ॲनेस्थेसिओलॉजिस्ट विचार करतो आणि त्याच्यावर तो ट्रीटमेंट देत असतो, आणखीन ॲनालाइज करत असतो. सो सिस्टीम समजून घ्यायला लागते. तीच ॲनालॉजी मी क्लॉनिक डिसिजेसला वापरली. आणखीन आपली सिस्टीम काय आहे ती आधी फाइंड आउट करा आणि त्याप्रमाणे तुम्ही हे चेंज करा. असं करून मी 75 वर्ष, आता माझं वय आहे, मी एकही मेडिसिन घेत नाही. 2 वर्षापूर्वी मी हे सुरू केलं, रनिंगची प्रॅक्टिस सुरू केली. आणखीन त्यानंतर 1 वर्षामध्ये मी हाफ मॅरेथॉन धावलो आणि हीच सिस्टीम अनेक लोकांनी फॉलो केली माझ्याबरोबर. आणखीन त्यांनी मला खूप साथ दिली गेल्या 1-2 वर्षामध्ये आणि खूप लोकांना त्याचा उपयोग झाला. म्हणजे अशी हे सिस्टीम एक निर्माण केलेली आहे. तर तुम्हाला जर तुमचं हे बरं व्हायला हवं असेल तर तुम्हाला एक काम करायला लागेल. यू हॅव टू हॅव अ कन्व्हिक्शन, यू हॅव टू हॅव अ प्लॅन, यू हॅव टू टेक राईट ॲक्शन अँड स्टे मोटिवेटेड. बट यू नीड अ गुड गाईड. ओके, सो you have to first have a goal. Okay, goal is very important. की तुम्हाला एक्झॅक्टली काय अचीव करायचं, किती तारखेला, म्हणजे तुम्ही तुमची सध्याची परिस्थिती काय आहे ती फाइंड आउट करून तुम्हाला एक गोल सेट करायला लागेल. आणि तुम्हाला जी कुठलीही जी वॉन्ट असेल त्या बाबतीत हे होतं, त्याला एक टाईमलाईन पाहिजे की इतक्या दिवसात मी माझं A1C इतकं खाली करणार आहे, किंवा जे माझं ब्लड प्रेशर एलिव्हेटेड आहे ते मला गोळ्याच्या शिवाय कमी आणायचं आहे. हा टाईमलाईन एक ठरवायला पाहिजे, रिअलिस्टिक. त्यानंतर यू हॅव टू डू एनिथिंग दॅट इज नीडेड टू सक्सीड. ओके, मग हे खाऊ नको, ते खा, ह्या टाईमला खा, ह्या टाईमला नको खाऊ, असं जर तुम्ही ठरवलं तर तेच स्टिक करायला लागेल. की असं आपोआप होणार नाही की नुसतं कोणाला तरी साइन अप केलं म्हणून होणार नाही. आणखीन तुम्हाला तो असा एक गाईड लागेल की ज्याला यू ट्रस्ट हिम. हे फार महत्त्वाचं आहे. सगळ्या फिलॉसॉफीमध्ये पण तेच आहे. आणखीन त्यानंतर तुम्हाला कंटिन्युअसली मॉनिटर करत राहायला लागेल की आपलं योग्य होत आहे की नाही, दर महिन्याला ठीक होत आहे का नाही होते ते सगळं आपल्याला बघायला लागेल. त्यानंतर ज्या वेळेला इन्क्रिमेंटल सक्सेस निर्माण होतं त्यावेळेला सक्सेस ब्रीड्स ऑन सक्सेस. ज्या वेळेला तुम्ही धावायला सुरुवात करता, आणखी तुम्ही दर 3 दिवसांनी एकदा धावलात तरी तुमचे 2 किलोमीटर तुम्ही धावू शकता, त्याचे 3 किलोमीटर झाले, 4 किलोमीटर झाले की तुम्हाला आनंद होतो. मी ज्यावेळेला 5K केली त्यावेळेला मला काय आनंद झाला, अरे बापरे 5 किलोमीटर मी धावू शकलो. दॅट वॉज द बिगेस्ट थिंग. 7 महिने लागले मला ते करायला. बट success is not an outcome. It is the way you know it's the journey. It's the journey. आणखीन sticking to your plan, and if you are sticking to your plan better than yesterday or last week is the success. Then the success will come automatically. Okay, so decision has to be there. तर मोटिवेशन कशामुळे येतं, कुठल्या तरी ट्रिगरमुळे मोटिवेशन येतं. की आता तुम्ही गेलात डॉक्टरकडे आणि डॉक्टर म्हटलं हो हे अमुक तमुक तुमचं असं झालेलं आहे, त्यावेळेला काहीतरी ट्रिगर येते. किंवा लोक वेट लॉस करतात ना, जर एखादं काहीतरी आपल्या आयुष्यात काहीतरी महत्त्वाची घटना असेल की लग्न ठरलं तर 6 महिन्यामध्ये 20-20, 30-30 पाऊंड लोक कमी करतात वजन. ट्रिगर लागतो काहीतरी, मग प्लॅन लागतो. आणखीन मग यू हॅव टू वन्स यू डिसाइड ऑन द प्लॅन यू हॅव गॉट टू स्टार्ट. यू जस्ट हॅव टू डाईव्ह इन. ओके, अँड देन ॲट दॅट टाइम यू नीड सपोर्ट, एनकरेजमेंट अँड. बघ ते लांब धर ग. कोण बोलतंय? हॅलो, ऐकायला येत आहे का? हां, सगळ्यांना ऐकायला येतं का मी काय बोलतोय ते? Yes, मस्त ऐकायला येतं. हां, ओके. सो शॉर्ट टर्म सक्सेसमध्ये काय होईल ह्याच्यामध्ये की तुमचे करंट प्रॉब्लेम्स कमी व्हायला लागतील. ओके, शॉर्ट टर्ममध्ये तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ना सध्याचे, ते तुम्हाला कळेल की हो बाबा हे वर्क होत आहे.
एनर्जी वाढते, डे टाईम स्लिपीनेस कमी होतोय, लिथार्जी कमी होते, फिलिंग ऑफ टेन्शन कमी होत आहे, आणि मग बाकी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला त्या बऱ्या व्हायला सुरू होतात. बॅक पेन, नेक पेन, शोल्डर पेन, इतर बऱ्याच गोष्टी बऱ्या व्हायला लागतात वेन यू स्टार्ट चेंजिंग युअर लाईफस्टाईल. ओके. आणि लॉंग टर्ममध्ये यू विल स्टे फ्री ऑफ पेन ऑल युअर लाईफ, stay mobile all your life, however long you live, and hopefully you will live longer. Okay, so and you will reduce your medicine need. You might stop the medicines, or even if you don't stop the medicines completely, for a long time you will be able to, your body will be able to live with a smaller dose of medicine. Many people are there on medicines for 40-50 years, you know, from age 50 to 90. आणखीन त्यांचे डोस वाढत नाहीत, पण कित्येक लोकांचे, म्हणजे मेजॉरिटी लोकांचे डोसेस वाढत जातात. सो व्हॉट इज गुड हेल्थ? गुड हेल्थ डेफिनेशन कुड बी डिफरंट फॉर मेनी पीपल, but for me these are the things which I have decided they are important. You should not be on medication, or even if you are on medication, it should be on a small amount. You should be able to do manual or sedentary work 12 hours a day without feeling tired or irritated in the evening or sleepy. That's what I do now. Okay, so I do not I get up in the morning, and all my friends and my relatives know that I'm continuously working, except for a siesta in the afternoon. I'm continuously working either at home or outside without any tiredness or feeling of sleepiness or irritation. So you should not suffer from minor things, की हेच बिघडलं, तेच बिघडलं, डायरिया झाला, कॉन्स्टिपेशनच झालं, ॲसिडिटी झाली, पाईल फिशर, हे ते छोटे 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 प्रॉब्लेम, इथेच दुखलं, तिथेच दुखलं, पाठीतच दुखलं, हेच झालं, तेच झालं, हे सगळे बंद व्हायला पाहिजे. जॉईंट पेन्स नाही पाहिजे. त्यानंतर एन्ड्युरन्स, सर्टन अमाऊंट ऑफ एन्ड्युरन्स आणि टॉलरन्स पाहिजे. त्यानंतर ब्लड प्रेशर आपलं 150च्या खाली सिस्टॉलिक पाहिजे, 90च्या खाली डायस्टॉलिक पाहिजे, 15 मिनिटाच्या आत झोप लागली पाहिजे, आणखीन झोप पूर्ण झाली पाहिजे, मॉनिटर केली पाहिजे झोप. त्यानंतर BMI तुमचा 25च्या खाली पाहिजे. आणखीन तुम्हाला 24 तास खाल्लं नाही तरी काही प्रॉब्लेम होता कामा नये. म्हणजे 24 तास खाल्लं नाही तर बळकट गळपटले वगैरे तसलं काही नाही. 24 तास काय 36 तास जरी फास्टिंग केलं तरी प्रॉब्लेम नाही होता कामा तुम्हाला, कारण बॉडीला ट्रेन केलं पाहिजे तसं. त्यानंतर हेडेक, अलर्जीज, कॉफ, फीवर्स, ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल. म्हणजे आता काय आपलं शरीर म्हणजे काय मशीन नाही आहे. काही काही ना जास्ती टेंडन्सी असते त्या गोष्टींची, थोड्या थोड्या कमी झाल्या पाहिजे त्या गोष्टी. आणखीन ज्या 5 वर्षाची आमची नात आहे, ती ज्या ज्या गोष्टी करते त्या सगळ्या मी गोष्टी करू शकतो. म्हणजे पेरूच्या झाडावर चढू शकतो, लटकू शकतो, तिथून खाली उडी मारू शकतो, कोलांटी उडी मारू शकतो, धावू शकतो, काय जे जे ती करेल ते सगळं मी करू शकतो. आणि तिच्याबरोबर रेस लावू शकतो 100 मीटर्सची. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 75-85 ह्या होईपर्यंत पण करता आल्या पाहिजेत. नाहीतर तुम्ही इट इज नॉट वर्थ इट, यु नो, इट्स नॉट वर्थ इट. 90% ऑफ द नेशन्स 4.5 ट्रिलियन ॲन्युअल हेल्थ केअर बजेट इज स्पेंट ऑन क्रॉनिक अँड मेंटल हेल्थ कंडिशन्स. आणखीन त्यातला मेटाबॉलिक सिंड्रोमचा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, इस्किमिक हार्ट डिसीज, म्हणजे त्याची जी कॉम्प्लिकेशन्स आहेत ती, कोलेस्टेरॉल, आणखीन वेट इश्यू, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या गोष्टींचा 40% ॲडल्ट्सना डॉक्युमेंटेड प्रॉब्लेम आहे. आणखीन 60% of the adults are taking some medicine or the other, prescription medication. That's a very high thing. So अंडरलाईन कॉज काय आहे? डायरेक्टली अंडरलाईन कॉजवरती जाऊ. फक्त 3 कारणं आहेत बेसिकली. तुमची बायोकेमिस्ट्री बरोबर चालत नाही आहे, किंवा तुमची मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम चालत नाही व्यवस्थित, किंवा तुमचं माइंड ट्रेंड नाही ॲडिक्वेटली. So mind is a main thing out of this. त्यानंतर you will know the problem when there are parameters which are going wrong. You know that you will know initially.
but when you need medication you definitely have a major problem. okay, सो ह्या 3 गोष्टी जर तुम्ही करेक्ट केल्या तर तुमचं सगळं व्यवस्थित होऊ शकेल. ओके, सो इथे ज्या बायोकेमिस्ट्री कशी हील करायची डायरेक्टली. ओके, ऑल द बॉडी इज अ मशीन. Body is a self-healing machine. If you remove the influence of your mind and intellect of your mind from it, it will work automatically. If you remove the influence of the mind, it's a self-healing machine. All it needs is the essential nutrients fed at regular time, regular amount. आणखीन you drink water adequately, you sleep when you are sleepy, when you eat when you are hungry, and the body will function really well. And train it like a slave. Body is a slave. So body will always demand to sit down and sleep and not do anything. But you need to, म्हणजे घोड्याला जसं ट्रेन करायला लागतं आपल्याला, तसं आपल्याला आपल्या शरीराला ट्रेन करायला लागतं प्रत्येक बाबतीमध्ये. खाण्याच्या बाबतीत, एक्सरसाइजच्या बाबतीत, सगळ्या बाबतीत त्याला ट्रेन करावं लागतं. सो द बॉडी इज अ मशीन अँड इट वर्क्स ऑन द, आपल्याकडे 37 ट्रिलियन इंडिपेंडंटली लिव्हिंग सेल्स आहेत शरीरामध्ये. आणखीन त्या सगळ्या एकमेकावरती अवलंबून असतात. आणखीन 80 ट्रिलियन बॅक्टेरिया पोटात आहेत. म्हणजे आपल्या त्या शरीरातल्या सेल्सपेक्षा बॅक्टेरिया जास्ती आहेत. सो ते सगळं आपलं मशीन आपल्याला चालवायचं असेल तर आपल्याला ते व्यवस्थित ट्रेन करून वापरायला लागेल. आणि ते जर नाही आपण ट्रेन केलं तर आपल्याला डिसीजेस होतात. आणि ते डिसीजेस सगळे 90% ऑफ द डिसीजेस आर सेल्फ इन्फ्लिक्टेड बाय आवर रॉंग हॅबिट्स. ओके, आणखीन आता तुम्ही विचार करा की फॉर एक्झाम्पल हॅबिट्समध्ये आपल्याला इन्स्टंट इलेशन जे आपल्याला निर्माण होतं ह्याच्यापासून काही फूड्समुळे. ओके, सो हे जे फूड्समध्ये आपल्याला जे इलेशनची जी आपल्याला जे रिलॅक्सेशन ग्रॅटिफिकेशनसाठी आपल्याला जे शुगर, पास्ता, ब्रेड, डोनट, केक किंवा काही जे फ्लावरपासून बनवलेलं असतं त्या गोष्टी आपल्याला खाव्याशा वाटतात आणि त्याच्यामुळे आपल्याला इन्स्टंट रिलॅक्सेशन आणि ग्रॅटिफिकेशन होतं. ते आपल्याला असं शक्य आहे का की आपल्याला हे मला नको, मला आवडत नाही म्हणून मी खात नाही. म्हणजे आता एक असं शक्य आहे का की आपल्याला ह्या खाली दाखवलेल्या गोष्टी खाव्याशा वाटत आहेत आणि त्या नाही वाटत आहेत? हे शक्य आहे का? हो, हे शक्य आहे. आपल्याला स्वतःचं माइंड ट्रेन केलं की ते शक्य आहे. सो लाईफस्टाईल चेंज आपल्याला करायला लागेल आणि ती मनातून निर्माण झाली पाहिजे, मनातून. सो ती मनातून कशी निर्माण करायची ह्याचं शास्त्र मी निर्माण केलेलं आहे आणि त्याचं नाव सगुण सिद्धी साधन आहे, मी ठेवलेलं आहे. आता कुठल्याही प्रकारचं मेडिसिन आयुर्वेदिक असो, ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक, नॅचरोपॅथिक विल नॉट क्युअर द अंडरलाईंग ॲबनॉर्मॅलिटी. यू विल हॅव टू क्युअर इट युअर सेल्फ बाय सिस्टमॅटिकली चेंजिंग युअर लाईफस्टाईल. ओके, सो माइंड चेंज करताना तुम्हाला महत्त्वाचं आहे पहिल्यांदा की तुमचं थिंकिंग कसं आहे ते मॉडिफाय करायला लागेल. मग त्याच्यातून तुमचे फिलिंग आणि इमोशन्स कसे निर्माण होतात ते स्टडी करून ते करायला लागेल. आणि मी तुम्हाला सांगितलं की बॉडी जर रिपेअर करायची असेल तर खाणं महत्त्वाचं आहे, हायड्रेशन महत्त्वाचं आहे, स्लीप महत्त्वाची, एक्सरसाइज महत्त्वाचं आहे. ह्या 4 गोष्टी आणि माइंड, हे 5 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. ओके, सो आणि ते जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात. म्हणजे किती प्रॉब्लेम निर्माण होतात ते म्हणजे अनलिमिटेड. जितके डिसीजेस आहेत त्यांची जर लिस्ट केली, पण ह्याच्या जे कॉमनेस्ट प्रॉब्लेम्स आहेत ते हे आहेत: कॉन्स्टिपेशन, लिथार्जी, ब्रेनमध्ये ड्राय स्क्रीन, इन्फेक्शन्स, अलर्जी, इरेक्टाईल डिस्फंक्शन, बऱ्याच गोष्टी आहेत, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स. त्यानंतर हे जर आधीचे जे प्रॉब्लेम्स जर तुम्ही चटकन नाही जर सॉल्व केले तर मग मेजर प्रॉब्लेम्स निर्माण होतात, इन्क्लुडिंग कॅन्सर, लिव्हर फेल्युअर, किडनी फेल्युअर, हार्ट फेल्युअर, ऑटो इम्युन डिसीजेस.
हे सगळे लाईफस्टाईल चेंजेस आधी वेळच्या वेळी न केल्यामुळे होतात. ओके, सो आणखीन जर माइंड जर तुम्ही ट्रेन नाही केली तर मग ॲन्झायटी, डिप्रेशन, स्ट्रेस डिसऑर्डर होतं, सॅडनेस, ग्रीफ, अँगर, ह्या सगळ्या गोष्टी, त्यानंतर ड्रग अब्यूज, अल्कोहोल अब्यूज, फूड अब्यूज, ऑल दीज थिंग्स कम फ्रॉम untrained mind. Okay, so is it achievable? Definitely it is achievable. I have done it, and I have taught many people how to do it, and they are doing it. Okay, माझं वजन 178 पाऊंडाचं मी आता 152 पाऊंडावरती 7 वर्षापूर्वी आणलं, आणि ते अजून तेवढंच आहे एक्झॅक्टली. BMI, A1C हे सगळं खाली आणलं, ब्लड प्रेशर खाली आणलं, आणि सगळं आता नॉर्मल आहे. मी एकही गोळी घेत नाही बरं का. सो हे असा मी दिसत होतो पूर्वी, नंतर असा झालो आता. हे ज्यावेळी मी दाढी वाढवली पहिल्यांदा, तेव्हा ती पहिल्यांदा डाय केली. आज एवढाच फरक आहे की हा 6 वर्षापूर्वीचा फोटो आहे. आज फरक एवढाच आहे की मी फक्त दाढी डाय करायची त्या मिनिटापासून बंद केली. म्हटलं हे काय मूर्खपण आहे, काही जरूर नाही. सो माझं हे 6 महिन्यामध्ये, म्हणजे ज्या वेळेला मी ठरवलं करायचं आहे त्यावेळेला 19मध्ये माझं BMI कमी झालं, बॉडी वेट कमी झालं, फॅट ड्रॉप झाली, आणि देट स्टेबल नाव फ्रॉम देअर. ओके, सो यू कॅन अचीव दिस, यू कॅन डेफिनेटली अचीव दिस. सो यू नीड टू लर्न फ्यू थिंग्स. ओके, यू नीड टू लर्न अ लॉट ऑफ थिंग्स. आता ह्यातल्या सगळ्या गोष्टी काय मी आज कव्हर करू शकणार नाही आहे. जेवढ्या जमतील तेवढ्या मी शक्य तेवढ्या कव्हर करीन. आन्सर्स तुमचे तुम्हाला देईन, त्याच्याबद्दलचे ज्या गोष्टी मला सांगता येणार नाहीत त्याच्याबद्दलच्या. ओके, सो यू नीड टू लर्न फर्स्ट द माइंड कसं वर्क होतं, ते मेमरी कशी वर्क होते, थॉट्स कसे अराईज होतात, इमोशन्स कशा तयार होतात, ते सगळं ते शिकायला लागेल पहिल्यांदा. त्यानंतर पीस ऑफ माइंड स्वतः कशी क्रिएट करायची माइंड मॉड्युलेशन करून, ते शिकायला लागेल. त्यानंतर बॉडी कशी फंक्शन करते, की आपलं तो एनर्जी कशी घेते आतमध्ये, आणखीन ती कशी कन्वर्ट करते, हंगर कशी लागते, थर्स्ट कशी लागते, झोपेचे काय, या काही ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या लोकांनी डिस्कवर केलेल्या आपल्याला शिकायला, त्यांच्याकडून शिकायला. यू डोंट हॅव टू रिइन्व्हेंट द व्हील, बट यू हॅव टू लर्न सम बेसिक थिंग्स टू अप्लाय देम टू युअर सेल्फ. ओके, 3 गुण कसे कंट्रोल करतात आपल्या शरीराला, हे फार महत्त्वाचं आहे. आणखीन एक्सरसाइज, आणि आपला बायोरिदम आपण कसा, म्हणजे सिरकार्डियन रिदम, सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे आपण कसा मेंटेन करू शकतो, हे ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या आपल्याला शिकायला लागतील. आणखीन आणि काही ज्या महत्त्वाच्या मिलियू इंटिरियर ज्याला म्हणतात, की आपलं शरीरातला अंतरंग आतला भाग कसा चालतो, ते शिकायला लागेल. आणखीन टाईम मॅनेजमेंट शिकायला लागेल थोडीशी, की तुम्ही टाईम कसा द्यायचा आपला डाएटला, एक्सरसाइजला वगैरे, तो कसा ॲडजस्ट करता येईल, ते सगळं आपल्याला शिकायला लागेल. त्यानंतर जर तुमचं फूड बदलायचं असेल तर तुम्हाला ॲक्शन लिस्ट तयार करायला लागेल, की ग्रोसरीचं शॉपिंग चेंज करायला लागेल, फूडचं प्रिपरेशन चेंज करायला लागेल. आणखीन त्यानंतर प्रोग्रेस आपल्याला मॉनिटर करायला लागेल. ओके, तर पहिल्यांदा काय आहे की आपल्याला माइंड जर बदलायचं असेल तर आपले विकनेसेस काय आहेत ते फाइंड आउट करायला लागेल. त्यामुळे आपल्या विकनेसेसवरती रात्रीच्या वेळेला, ज्या वेळेला आपण मेडिटेट करतोच, गुण सिद्धी साधनेमध्ये पहिल्यांदा आपण ते करतो. त्यानंतर आपण त्याला जंक्शन जुंगली नावाचं कोरियन वर्ड आहे, की ॲडजस्ट युअर माइंड. काही थोड्या वेळाने ज्या वेळेला तुम्ही टायक्वांडोला जाता, जंक्शन जुंगली म्हणजे पहिल्यांदा कुठल्याही ॲक्शनच्या अगोदर यू हॅव गॉट टू ॲडजस्ट युअर माइंड. तो प्रत्येक संबंध दिवसभर आपलं माइंड आपल्याला ॲडजस्ट करता यायला लागतं. म्हणजे बेड टाईमला वेगळं, त्यानंतर दुपारच्या वेळेला वेगळं, खूप काम केल्यानंतर वेगळं, माइंड आपल्याला रिॲडजस्ट करत राहायला लागतं सारखं. आणखीन एक्सरसाइजचं पुढच्या सेशनमध्ये आपण बोलणार आहोत, कारण अजून एक्झॅक्टली 2 आठवड्यानंतर माझं अजून एक लेक्चर आहे.
आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त वजन कसं कमी करायचं आणि डायबिटीस कसा बरा करायचा हे सांगणार आहे. आणखीन पुढच्या सेशनमध्ये आणि पहिलं महत्त्वाचं, त्यानंतरच्या सेशनमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की पुढच्या सेशनमध्ये की एक्सरसाइजचं काय, आणखीन स्वतःचं हार्टमध्ये कोलॅटरल सर्क्युलेशन कसं निर्माण करून हार्ट रेट प्रिव्हेंट करायचा. हार्टमध्ये आर्टरीमध्ये जरी ब्लॉक झाला तरी हार्ट अटॅक येण्याची जरूर नाही आहे. तुम्ही स्वतःच कोलॅटरल सर्क्युलेशन वाढवून आपला हार्ट अटॅक वाचवू शकता. आणि तिन्ही आर्टरी ब्लॉक्ड असताना हार्ट अटॅक न आलेले लोक मला माहिती आहेत, 85 वर्षाचे. ओके, सो ती परिस्थिती तुम्ही निर्माण करू शकता. ओके, ते नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण करू. पण गुड हेल्थ म्हणजे काय ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आता. आणखीन आता आपण डायरेक्टली आपण आपल्या पहिल्या ह्याच्यावरती जाऊ की माइंड म्हणजे काय. ओके, सो हे 5 पिलर्स ऑफ रिज्युविनेशन आहेत. परत सांगतो की हायड्रेशन, स्लीप, डायट, एक्सरसाइज, आणखीन माइंड, हे 5 मेजर आहेत. त्यातला मेन पिलर इज द माइंड. ओके, मेन पिलर इज द माइंड. आता ह्याच्यावर मी अजून 5 मिनिटं फक्त घेणार आहे की टू टेल यू हाऊ द मेमरी वर्क्स. ओके, सो मेमरी इज द मेन थिंग. ओके, मेमरी इज सर्वात महत्त्वाची गोष्ट. सो मेमरी, आता ज्या वेळेला तुमचं कन्सेप्शन होतं म्हणजे एक सेल आपल्याला वडिलांनी दिलेली असते, एक सेल आपल्याला आईनी दिलेली असते. आणखीन त्याचं ज्या वेळेला फ्युजन होतं त्यावेळेला आपला जन्म होतो. त्यावेळेला एकच सेल असते. त्या एक सेलचे 2 सेल्स होतात, 2च्या 4 होतात, 4च्या 8 होतात. आणखीन मग नर्व्हस सिस्टीम निर्माण व्हायला सुरुवात होते. ती नर्व्हस सिस्टीम पहिल्या 3 महिन्याच्या आतमध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते. आणखीन ज्या वेळेला पहिली नर्व सेल निर्माण होते त्यावेळेला त्याच्यात काही जे आजूबाजूला जे बदल होतात त्या बदलांच्यामुळे एक प्रोटीन निर्माण होतं आणि ते स्टोअर केलं जातं. तेव्हा ज्यावेळेला नर्व्हस सिस्टीम ॲडव्हान्स होते इंट्रायुटराईन, त्यावेळेला जे इन्सिडन्सेस झालेले असतात ते त्यावेळेच्या ब्रेनमध्ये ज्या ब्रेनमध्ये एका पर्टिक्युलर सेलमध्ये एक मॉलिक्यूल निर्माण होतो प्रोटीनचा आणि तो तिथे स्टोअर केलेला असतो आणि तो आजपर्यंत आपल्या बरोबर आहे आजपर्यंत. कारण नर्व सेल्स जन्मभर टिकतात आपल्याला, म्हणजे त्या डेड होऊ शकतात पण त्यांचं फंक्शन दुसऱ्या सेल्स घेतात. त्या मॉलिक्यूलची रिप्लिका दुसऱ्या सेलमध्ये निर्माण होऊ शकते इफ दॅट इज अ इम्पॉर्टंट मॉलिक्यूल नॉट टू बी डिलीटेड. ओके, सो अभिमन्यूला पोटात गर्भात असताना त्यांनी व्यूह कसा करायचा त्यांनी तो शिकला होता. तो 14 वर्षाचा होता तेव्हा त्याला आठवलं, अरे 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 मला माहिती आहे की हे कसं करायचं, ते आठवलं त्याला आणि त्यांनी जाऊन तो व्यूह तोडला. कॅन यू बिलीव्ह इट. तेव्हा पण लोकांना माहिती होतं की मेमरी वरती सगळं चालतं आणि मेमरी इज द डेटा. तर आता ज्या आपल्याकडे 80 बिलियन नर्व सेल्स आहेत त्या प्रत्येक सेल्समध्ये हजारो मॉलिक्युल्स प्रोटीनचे असे तयार आहेत की जे एकेका इन्सिडंटला तयार झालेले आहेत. आता माझ्या ब्रेनमध्ये आत्ता जे चाललं आहे त्याचं रेकॉर्ड करण्यासाठी मॉलिक्यूल डेटा तयार होतोय, फाईल होतोय. आणखीन तिथे छोटी सर्किट्स निर्माण होतात की ज्या आपल्या मेमरीज ज्या असोसिएटेड आहेत त्यांच्या छोट्या मेमरीज म्हणजे फाईल्स निर्माण होतात असं समजा, किंवा फोल्डर्स छोटे निर्माण होतात. त्या फोल्डरमध्ये इलेक्ट्रिसिटी फिरत राहते म्हणजे ते ॲक्टिव्ह राहतात. अशी बिलियन्स ऑफ छोटी इलेक्ट्रिकल सर्किट्स आपल्या ब्रेनमध्ये ॲक्टिव्ह असतात. आणि एक कॉन्शियसनेस सर्किट म्हणून जे असतं की जे आत्ता आपण अवेअरनेस आत्ता कॉन्शियसली आहोत ते सर्किट, एक मोठं सर्किट इलेक्ट्रिकल सर्किट ॲक्टिव्ह असतं. त्याला जेव्हा त्या छोट्या सर्किटचा स्पर्श होतो तेव्हा आपल्याला रिकॉल होतो
आणखीन त्याची हायरार्कियल स्ट्रक्चर असल्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली माहिती आहे की कुठल्या सेल्समध्ये कुठल्या सर्किटमध्ये ते स्टोअर करायचं आहे. म्हणून मी आता जे सगळं बोलतोय पूर्वीच्या आठवणींचं, शाळेतल्या आठवणींचं, ते इन्स्टंटली मी रिकॉल करू शकतो, कारण माझी जी अवेअरनेस कॉन्शियसनेसचं सर्किट आहे तोच आतल्या सर्किटला जॉईन झाला की मला ती गोष्ट आठवली. ओके, सो आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, हे डिसिजन मेकिंग. ओके, सो डिसिजन मेकिंग इज ऑल डेटा बेस्ड. ओके, सो डेटाबेस म्हणजे हे जेव्हा आपण असोसिएट करतो तेव्हा कॉम्प्युटरसारखं, AI सारखं फॉर एक्झाम्पल, तो डेटाचा वापर करून आपण डिसिजन्स घेतो. सो आता ह्याच्यानंतरचा महत्त्वाचा एक मुख्य मुद्दा म्हणजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक वेळेला ज्या वेळेला मेमरी आपली सेव्ह होते ब्रेनमध्ये त्यावेळेला एक कुठली तरी इमोशन त्याच्यामध्ये अटॅच होते. म्हणजे ज्या वेळेला मेमरी निर्माण झाल्याबरोबर त्याचे रिपरकशन्स संबंध ब्रेनमध्ये जातात. म्हणजे आता एक आणखी 200/200 नाही 200 रेज्ड टू 200 एवढ्या भावना आत्तापर्यंत आपल्याला आयडेंटिफाय केलेल्या आहेत. कारण 200 न्यूरोह्युमरल ट्रान्समिटर्स म्हणजे 2 नर्व सेल्समधलं जे कनेक्शन असतं ते त्याला त्याच्यामध्ये केमिकल मेसेंजर्स असतात. त्याचे 200 केमिकल मेसेंजर्स आत्तापर्यंत डिस्कवर केलेले आहेत. आणखीन प्रत्येक जी इमोशन असते ती कॉम्बिनेशनमध्ये असते. कुठली इमोशन प्युअर नसते किंवा प्युअर लव, प्युअर अँगर, प्युअर ग्रीफ, प्युअर हेट्रेड कधीच नसतं. प्रत्येकाला एक छटा असते. तर त्या छटेसकट तो थॉट सेव्ह केला जातो. म्हणजे आत्ता मला माझा स्ट्रेस होतोय का, काय होत आहे, म्हणजे स्ट्रेस नाही सॉरी की आत्ता मला आनंद होतोय का, दुःख होत आहे का, मला जेलसी आहे का, हेट्रेड आहे, काय जे आहे ते सगळं त्या थॉटला अटॅच करून हे केलं जातं. त्यामुळे आपण तो जेव्हा विचार आपल्या मनात येतो, कुठला जो पूर्वीचा असेल तो विचार ज्या वेळेला आपल्या मनामध्ये येतो तेव्हा त्याला आपल्याला तसं वाटतं. म्हणजे आता जर मी म्हटलं की आता मला 4 वाजलेत संध्याकाळचे, थोडीशी भूक लागलेली, आता मला बाकरवडी खायची, आणखीन त्याच्याबरोबर थोडा चिवडा खायचा, आणखीन चहा प्यायचा, अशी मला हे इच्छा झालेली आहे. कारण मला पूर्वीच्या असोसिएशनप्रमाणे मला माहिती आहे की लगेच शुगर निर्माण होऊन मला मस्त वाटणार आहे ते केलं. तर त्याच्यापेक्षा मला तिकडे सफरचंद पडलेलं असेल तर ते खावंच वाटत नाही. कारण हे पूर्वीच्या ज्या आपल्या फिलिंग्ज आहेत त्या प्रत्येक सिच्युएशनला आपण त्या फिलिंगप्रमाणे वागत असतो आणि फिलिंगवरती आपण ॲक्ट करत असतो. सो फिलिंग्स क्रिएट इम्पल्स. सो इम्पल्स ज्या वेळेला येतो अमुक करण्याचा त्यावेळेला आपण ॲक्शन घेतो. फक्त आपल्याला जर सुधारायचं असेल तर इम्पल्स आणि ॲक्शनच्या मध्ये बुद्धीला टाकायला पाहिजे. सो इम्पल्स भावनेतून येतो, फिलिंग्समधून येतो, मनामधून येतो. तर आणखीन विवेक जो इंटेलेक्टमधून येतो. जर इम्पल्स आल्याबरोबर आपण कुठली गोष्ट करत नाही. आपण काय असं बाहेर गेलो आणखीन आपल्याला बाथरूमला लागली तर रस्त्याच्या कडेला जाऊन ट्रीच्या मागे जाऊन उभा राहत नाही. याचं कारण आपण विवेक वापरतो. प्रत्येक गोष्टीत आपण कंटिन्युअसली विवेक वापरत असतो. तर तो विवेक जो आहे, डिस्क्रिमिनेटिव्ह इंटेलिजन्स, तो आपल्याला आपण जेवढा जास्ती वापरायला सुरुवात करू तेवढ्या आपल्या ॲक्शन्स ह्या इंटेलेक्टने ठरवल्या जातील. म्हणजे बॉडीला मन कंट्रोल करतं, तर मनाला इंटेलेक्ट कंट्रोल करतं, इंटेलेक्टला अहंकार आणि अहंकाराला चित्तवृत्ती कंट्रोल करते. सो योगच चित्तवृत्ती निरोध इज द फर्स्ट सेंटेन्स ऑफ पातंजल योगसूत्र. चित्तवृत्ती म्हणजे जे 90% आहे ते कॉन्शियस माइंडच्या खाली, सबकॉन्शियस माइंडचं जे अंतरंग जे चालतं, चित्तवृत्ती जी आहे आपली, त्या चित्तवृत्ती आपण जर बदलली तर मग इंटेलेक्ट सुधारेल, आपला अहंकार नाहीसा होईल, इंटेलेक्ट सुधारेल. मग तो इंटेलेक्ट विवेक आपल्याला तो मनामध्ये घालेल इम्पल्स आणि ॲक्शनच्या मध्ये, आणि नंतर आपोआप ॲक्शन सुधारतील. सो हे आपल्याला कॉन्शियसली करायला लागेल. ओके, सो व्हॉट इज स्ट्रेस म्हणजे काय? आता ह्या ज्या इमोशन्स निर्माण होतात आपल्याला 5-6
म्हणजे ज्या निगेटिव्ह कॉमन इमोशन्स आहेत, म्हणजे फिअर आहे. फिअर इज द मोस्ट डॉमिनंट इमोशन. क्रॉनिक फिअर इज स्ट्रेस. सो सॉरी, क्रॉनिक फिअर इज वरी. क्रॉनिक फिअर इज वरी. सो तसं आपल्याला ग्रीफचा एक मेजर, हे सगळे वेगळ्या न्यूरोह्युमन ट्रान्समिटरच्या सिक्रिशनमुळे होतात. ओके. ग्रीफ म्हणजे काय, आपल्याकडे काहीतरी होतं आणि ते नाही आहे आत्ता. दॅट इज ग्रीफ. ग्रीफचे स्टेजेस असतात. पहिल्यांदा डिनायल, त्याच्यानंतर अँगर, त्याच्यानंतर डिप्रेशन, सॅडनेस, आणखीन त्याच्यानंतर डिप्रेशन, सॅडनेस, ग्रीफ म्हणजे अगदी डीप मेलँकोलिया. आणि त्याचं रेझोल्युशन टाइमनी होतं ज्या वेळेला होप निर्माण होते दुसऱ्या त्याच्यासाठी. हे ग्रीफचे पार्ट झाले. हे त्यानंतर जेलसी, हेट्रेड, त्यानंतर अँगर सर्वात महत्त्वाचं. ते अँगर कशामुळे निर्माण होतो? ट्रॅप सिच्युएशन, की मला काहीतरी, आणि हे सगळे ईच अँड एव्हरी वन ऑफ देम ओके इज बेस्ड ऑन वॉन्ट. डिझायर आणि वॉन्टमधून ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मला माझे पैसे पाहिजे आहेत, मला ते जायला नको आहेत, स्टॉक मार्केट खाली पडल्यावर भीती वाटते, जॉब जाण्याची सिच्युएशन आली तर भीती वाटते, वरी निर्माण होते त्यातून, क्रॉनिक फिअर. हे कशामुळे होतं? कारण मला जॉब पाहिजे आहे, मला पैसे पाहिजे आहेत, मला जगायचं आहे म्हणून. सो तसंच म्हणजे ग्रीफ जे असतं तेव्हा जे पाहिजे असतं आपल्याला ते गेलं जातं, त्यावेळेला ग्रीफ होते. अँगर कशामुळे निर्माण होतो? अँगर इज अ ट्रॅप सिच्युएशन. मला फार पाहिजे अमुक तमुक तमुक तमुक, पण अमक्या तमक्याच्यामुळे ते झालं नाही, त्याला मी बघूनच घेतो आता. तो अँगर, दॅट अँगर इज अ ट्रॅप सिच्युएशन. यू वॉन्ट समथिंग अँड इट्स नॉट हॅपनिंग. सो ऑल दीज थिंग्स यू हॅव गॉट टू ॲनलाइज. सो सगुणसिद्धी साधनेमध्ये आमचे जे पार्ट्स आहेत ते त्याच्यामध्ये आम्ही हे सगळे जे आहेत ते मॉड्युलेट करतो. हे ह्या सगळ्या ज्या फिलिंग्ज आहेत त्या मॉड्युलेट करतो. हाऊ डू वी डू इट? You can do it. Within few days you will be able to change yourself completely. How can you do it? So मग तो पुढची स्लाइड काय? ओके. ओके, तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की सगुण सिद्धी साधना म्हणजे काय, बसून कसं तुम्ही चेंज करू शकता सगळं. प्रसाद थोडं जास्ती होईल. मला वाटतं की पीपल आर स्टील इंटरेस्टेड. एक 10-15 मिनटं जास्ती वरती जाईल कदाचित. काय करायचं? हां, ओके. सो पहिली स्टेज आहे, तुम्ही शांतपणे बसलात की प्रत्याहार. म्हणजे हे माझ्या अष्टांग योगावरतीच सगळे अवलंबून आहेत. ओके, मी नवीन काही व्हील इन्व्हेंट केलेलं नाही आहे सगुण सिद्धी साधनेमध्ये. हे बेसिकली यमनियम, आसन, प्राणायाम, ध्यान, आसन, प्राणायाम हे शरीराचे आणखीन आउटवर्डचे जे झाले. त्यानंतरचे जे आहेत की प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, त्याचा उपयोग करून मी हे निर्माण केलं. तर पहिल्यांदा तुम्ही बसा आणि प्रत्याहार म्हणजे फोकस युअर माइंड इनसाइड ऑन टू सेन्सेशन्स, डिफरंट सेन्सेशन्स अँड द ब्रीदिंग, अँड देन यू विल कम टू अ काम स्टेट ऑफ माइंड. आणि त्यानंतर यू यूज धारणा म्हणजे काय आहे की कुठलाही थॉट असतो तो आपल्या मनामध्ये आपण आणायचा आणि तिथेच टिकवायचा आणि तो ॲनलाइज करायचा. तर त्याच्यामध्ये धारणेमध्ये इफ यू रिफ्लेक्शन, कॉन्टम्प्लेशन, सरेंडर, आणखीन रिफ्लेक्शन. इफ यू जस्ट स्टार्ट रिफ्लेक्टिंग, पहिल्यांदा तुम्ही बसलात, आणखीन तुम्ही आदल्या दिवशी आपल्या काय झालं त्याचा विचार केला की आपल्याला राग आला का, दुःख झालं का, काय झालं ते, तो इन्सिडंट काय झाला त्याचा आपण जर विचार केला, रिफ्लेक्ट केला. किंवा आपल्याला समजा जर आपला डिसिप्लिन काहीतरी चुकला तर त्याच्यामध्ये काय झालं ह्याचा रिफ्लेक्शन जर आपण केलं तर त्यानंतर आपण जर त्याच्यावर कॉन्टम्प्लेट केलं की आपण त्याच्यावरती कसं काय सोल्युशन करू शकतो त्याच्यावरती आपण कॉन्टम्प्लेशन केलं. आणखीन त्यानंतर ॲफर्मेशन्स निर्माण केल्या. ॲफर्मेशन्स की उद्या मी असंच होणार आहे,
आपोआप मी तसाच आहे आणि तसाच मी राहणार आहे. तर ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, डेटा फोल्डरिंग आणखी न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग. डेटा फोल्डरिंग म्हणजे काय की तुमचे जे प्रॉब्लेम झालेले आहेत ना, ते आत्तापर्यंतचे जे झालेलं असेल रिफ्लेक्शनमधले, ते सगळे एका फोल्डरमध्ये टाकायचे आणि तो फोल्डर मनाच्या एका कोपऱ्यात नेऊन ठेवून द्यायचा. तो एकदा मनाच्या ती सगळी गचपण आपली जी असेल जी पूर्वीची ती एका फोल्डरमध्ये टाकून ती साईडला नेऊन टाकून दिली की आपलं इमॅजिन करायचं की माझं मन क्लीन झालेलं आहे. आता ते मन क्लीन झालेल्या मनामध्ये आपण ॲफर्मेशन्स टाकायची की मी असा आहे, मी सुंदर वक्ता आहे, मी सगळ्या लोकांच्या समोर उभं राहून छान बोलू शकतो, लोक निघून जात नाहीत वगैरे, हे जे असेल ते व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू, व्हॉट यू वॉन्ट टू बी, यू जस्ट पुट युअर सेल्फ देअर, यू जस्ट put inside your mind and just you will become that automatically. दुसऱ्या दिवशी मला 4 वाजता मला बाकरवडीच्या ऐवजी मी सफरचंद खाण्याचीच मला इच्छा होते, कारण मला बाकरवडी आवडतच नाही. ड्रिंकच्या बाबतीत हे वर्क झालेलं आहे माझं. मी पूर्वी ड्रिंक घेत होतो. 18 मध्ये मी ड्रिंक बंद केलं. ड्रिंक कसं बंद केलं की म्हणजे मध्ये कित्येक वर्ष चालू केलं बंद केलं, पण ज्या वेळेला बंद करायचं होतं तेव्हा मी कंटिन्युअसली मनाला सांगत होतो काही दिवस की मला आवडत नाही ड्रिंक, तोंडाला वास येतो, बायकोला नाही आवडत, मुलांना नाही आवडत, त्यानंतर आपण काहीतरी बरळतो, डोकं दुखतं, दुसऱ्या दिवशी डोकं दुखतं, लिव्हर फंक्शन नाही करत बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर सोडायचं असेल तर मला ह्या जन्मातच सोडायला लागेल ती म्हणजे वॉन्ट, नाहीतर मी मेल्यानंतर मी माझ्या मित्रांच्या प्याल्यांच्या वरती घोटाळत बसेन तिथे, किंवा मला बारमध्ये जन्म येईल पुढच्या जन्मी. तो मला नको आहे, मला मुळीच दारू आवडत नाही असं म्हणून जेव्हा मी माझ्या मनात ते रुतलं त्यावेळेला आता समोर दारूचा समोर पेला जरी आणला तो तरी मला आता शिसारी येईल त्याची. सिगरेट पण अशीच मी बंद केली खूप पूर्वी बंद केली. ती 25-30-40 वर्ष झाली असतील, पण ती शिसारी आणून बंद केली. सो अनलेस यू गेट इन टू दॅट काइंड ऑफ अ सिच्युएशन, ते मनातूनच तुम्ही निर्माण करू शकता की दुसऱ्या दिवशी आपल्याला कसं वाटायला पाहिजे, आपण काय होणार आहोत ते. आणखी धारणा आणि ध्यानमध्ये काय फरक आहे की धारणा कॉन्शियसली आपण कॉन्सन्ट्रेट करतो कुठल्याही थॉटवरती, ध्यान आपोआप होतं. म्हणजे परमेश्वराचं जेव्हा तुम्ही नाम दिवसभर घेत राहता, सारखं नाम मन लावून घेता, जप करता, त्यावेळेला आपोआप ध्यान व्हायला सुरुवात होतं. म्हणजे आता माझे जे गुरु आहेत एकनाथजी पाटील, ते काय म्हणतात की तुम्ही ड्रायव्हिंग करताना तुम्ही किती गोष्टी करता, बोलता, हे करता, ते करता, सगळं करता, तिकडे बघा, पार्टी बघा, म्युझिक ऐका, कितीतरी गोष्टी आपण करत असतो. तर पण ड्रायव्हिंगकडचं आपलं लक्ष जात नसतं. आपण कंटिन्युअसली आता ते जे ड्रायव्हिंगचा जो पार्ट आहे तो म्हणजे परमेश्वरावरचा आपला विश्वास किंवा ध्यान, जे आपण जर नाम केलं, आपण जर विठ्ठल 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 असं जर म्हटलं, म्हणजे ते 2.5-3 वर्षापूर्वी मी जेव्हा त्यांचं फॉलो करायला लागलो एकनाथजींचं, तेव्हा मी पहिल्यांदा तो मंत्र एक माझ्या मनात आला, तो मी मंत्र म्हणत धावायला सुरुवात केली. तर तो आता इतकं लांब धावताना किंवा काही करताना आपल्या मनात तो इतका रुततो की सारखा तो बाहेर येत असतो. तर त्याला ते ध्यान जे असतं ते आपोआप ज्या वेळेला धारणा होते, दॅट इज ध्यान. आणि समाधी म्हणजे ज्यावेळी तुम्ही व्हेन यू सिट डाऊन फॉर मेडिटेशन अँड व्हेन तुम्ही ध्यान आपोआप तुमचं लागलेलं असतं की विठ्ठल 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 तुम्ही करत असता, त्यावेळेला जेव्हा तुमचा टाईम लॅप्स होईल की अर्धा तास झाला का पाऊण तास झाला ते कळणार नाही तुम्हाला, त्यावेळेला समजायचं की यू वेर इन समाधी स्टेट. ओके, इट इज नॉट डिफिकल्ट, जस्ट डू इट, इट हॅपन्स. ओके, म्हणजे मी फार पुढे गेलेलो आहे वगैरे असं ह्याच्यात काही नाही आहे. पुढे मागे कोणी नसतो, तुमच्यातले कित्येक लोक ह्याच्या पुढे असतील. ओके, सो माइंड फोल्डरिंगबद्दल मी तुम्हाला सांगितलं. न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग म्हणजे आपण
आपण म्हणजे मला अमुक अमुक व्हायचं आहे जे माझ्याकडे नाही आहे, मला पैसे मिळवायचेत, असं मला असं असं म्हणून उपयोग नाही आहे. माझ्याकडे पैसे भरपूर आहेत ऑलरेडी. ते फक्त इथे म्हणजे ते असा विचार करायला पाहिजे की मी ऑलरेडी तसाच आहे. आपण जे मनाला सांगतो ते 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 काय सांगतो ते सर्वात महत्त्वाचं आहे की पॉझिटिव्ह थिंकिंग इज ऑल न्यूरो. आपण बोलत असतो, प्रत्येक माणूस स्वतःशी काहीतरी बोलत असतो कंटिन्युअसली. मनात एक चॅटर चालू असते, स्क्रिप्ट चालू असते, माणूस स्क्रिप्टप्रमाणे चालत असतो. ती स्क्रिप्ट आपण जी तयार करतो, तो माणूस हा लँग्वेजमध्ये विचार करतो. जेव्हा आपण लहानपणी आपल्याला हे लँग्वेजमध्ये विचार करण्याची ट्रेनिंग केलेलं आहे. ॲनिमल्स त्यांच्या लँग्वेजमध्ये विचार करतात, पण आपण लँग्वेजमध्ये विचार करतो. आपण मराठीत विचार करतो मनामध्ये. आपण स्वतःशी बोलत असतो कंटिन्युअसली. ते न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग आपल्याला करायला लागेल. ओके, सो हे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यातल्या. आता आपण क्विकली आपण हे ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर तुम्हाला पटापट हे आपल्याला तुम्हाला हे दिसायला लागते. सिरकार्डियन रिदम महत्त्वाचा आहे. सूर्याप्रमाणे आपण हे करायचं. रात्री अंधार पडल्यानंतर सगळं शांत करा, मन शांत करा, लाईटी कमी करा, तो इलेक्ट्रिसिटी नाही आहे असं समजा. आणखीन हे वाचा. 3 महत्त्वाची पुस्तकं तुम्हाला आत्ता दाखवायची होती मला. ह्याच्यामध्ये हे 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 एक पुस्तक आहे. हे म्हणजे गीतेचे अनेक तुम्हाला गोष्टी दिसतील. तर ह्याच्यामध्ये जयदेव गोयंकांचं जे पुस्तक आहे हे फार सोपं आहे. कारण ह्याच्यामध्ये संस्कृतच्या प्रत्येकाच्या फोडी करून आणखीन बरोबर हे दिलेलं आहे. माझ्याकडे 10 पुस्तकं आहेत अशी. तर हे सर्वात बेस्ट पुस्तक आहे. एकनाथजी पाटीलांनी सांगितल्यामुळे मी ते घेतलेलं आहे आणि वाचतो आहे. त्यानंतर हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे. भारतीय मानसशास्त्र अथवा पातंजली योगदर्शन, कृष्णाजी केशव कोल्हटकरांचं. आणखीन हे ते तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल पुस्तक. हे पुस्तक छान आहे. ज्ञानेश्वरी खूप चांगली आहे. पण ही 3 पुस्तकं मला खूप आवडतात. त्यातलं हे तुम्ही कायम जवळ ठेवा. रात्री अंधार पडल्यानंतर टी व्ही बघणे हे ते करणे 1 तास 1.5 तास असतो. त्याच्यातले 15 मिनिटं फक्त जरी तुम्ही फिलॉसॉफी वाचण्याकडे काय घातली तरी मन हळूहळू चेंज व्हायला लागतं आपलं. ओके, सो सिरकार्डियन रिदम महत्त्वाची आहे, झोप महत्त्वाची आहे. तर झोप कशी चांगली आणायची? झोप चांगली आणायची असेल तर सकाळपासून ते चेंज व्हायला पाहिजे. म्हणजे एक सिरकार्डियन रिदमप्रमाणे पण जायला पाहिजे आपल्याला. आफ्टर डस्क यू हॅव टू वाइंड डाऊन युअर सेल्फ अँड सिट डाऊन अँड ब्रिंग युअर माइंड इनसाइड. अँड सकाळपासून आपल्याला स्ट्रेसमध्ये नाही राहता कामा, कॉफी नाही पिता कामा, ज्या गोष्टी वेळच्या वेळी खायला पाहिजे. संध्याकाळी लवकर खायला लागेल. तर ह्याच्यामध्ये लेटन्सी जो प्रकार आहे, लेटन्सी महत्त्वाची. म्हणजे किती वेळात आपल्याला झोप लागली ते मेजरमेंट आहे. साधारण 10 ते 20 मिनिटाच्या मध्ये झोप लागली तर इट्स गुड. 20 मिनिटाच्या नंतर झोप लागली तर इट इज नॉट राईट, इट्स अ मेजर. पहिल्या 5-10 मिनिटात पण तुम्हाला झोप लागली तर इट इज व्हेरी गुड. त्यानंतर जर तुम्ही नाही तुमची झोप होत असेल तर त्याच्याकडे पहिलं लक्ष द्यायला पाहिजे. पाणी व्यवस्थित प्यायला पाहिजे. आणि ते जर नाही केलं तुम्ही तर कुठलाही रोग बरा होणं शक्य नाही आहे. आणि हे म्हणजे संध्याकाळी 7-8 वाजता आपल्याला सुरू करायला लागेल आपली जर हेल्थ सुरू करायची असेल तर आपलं रिप्रोग्रॅमिंग ऑफ द माइंड. ओके, सो सिरकार्डियन रिदम सांगितला. आणखीन त्यानंतर जर तुम्हाला डेफिशियन्सी असेल फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियमची, तर मॅग्नेशियम सप्लिमेंटमुळे झोप व्यवस्थित लागू शकते. पण ह्या गोष्टी तुम्ही करू नका रात्रीच्या वेळेला. मोबाईल फोन, दारू प्यायची किंवा लेट खायचं, हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड खायचं, ह्या गोष्टींनी झोपेचा प्रॉब्लेम होऊ शकेल मेनली. आणखीन रात्री जाग आली मध्ये तरी परमेश्वराचं नाव घेत आपण पडून राहायचं आनंदामध्ये.
सो आता डायबिटीसमध्ये वळू आपण आणि थोड्या वेळात मी डायबिटीसबद्दल बोलतो, एक 10 मिनिटं आणखीन, देन वी आर डन. आता डायबिटीस कसा होतो माणसाला? डायबिटीस कसा होतो माणसाला? ओके, गिव्ह मी 1 सेकंड. ओके, जस्ट आय स्टॉप फॉर जस्ट फ्यू सेकंड्स. ओके, आता हे फार महत्त्वाचं गोष्ट आहे, कारण वी आर गेटिंग इन टू द एनर्जी जनरेशन फॉर विच इज द फाउंडेशन ऑफ लाईफ. फाउंडेशन ऑफ लाईफ आहे म्हणजे तो सूर्याच्या किरणांमुळे जे फूड निर्माण होतं, म्हणजे प्लांटमध्ये फूड निर्माण होतं आणि ते प्लांटमधलं फूड मे बी प्लांट खाऊन ॲनिमल्स निर्माण होतात. तर ते प्लांट आणि ॲनिमल्स आपण कन्झ्युम करतो. कुठली लिव्हिंग गोष्टच आपण कन्झ्युम करू शकत नाही. जी गोष्ट कधीतरी लिव्हिंग होती तीच गोष्ट आपण कन्झ्युम करू शकतो. म्हणूनच ते म्हटलेले जीवो जीवश्च जीवनम. सो लिव्हिंग गोष्ट आपण जेव्हा कन्झ्युम करतो आणि खातो तेव्हा ती ब्रेकडाऊन होते, त्या मॉलिक्युल्समध्ये जाते आणि कार्बोहायड्रेट कॅन बी ओनली ॲब्सॉर्ब्ड इन टू मोनोसॅकराइड्स, दॅट इज ग्लुकोज, फ्रुक्टोज और गॅलॅक्टोज. त्यातलं ग्लुकोज हा मेन मॉलिक्यूल आपण ॲब्सॉर्ब करतो. सो ज्या वेळेला आपण फूड घेतो, फूडचा आपल्याला विचार येतो, ज्यावेळी डोक्यामध्ये विचार येतो फूडचा किंवा फूड दिसतं, आणखीन आपल्याला जो टाईम असतो की आता आपण कन्झ्युम करणार हे माहिती असतं, तो टाईम येतो, त्यावेळेला ऑलरेडी बॉडी हॅज स्टार्टेड क्रिएटिंग मिलियन्स अँड मिलियन्स, बिलियन्स अँड बिलियन्स ऑफ ग्लुकोज रिसेप्टर्स इन टू द सेल्स. 37 ट्रिलियन सेल्समध्ये त्यावेळेला आपण निर्माण करायला सुरुवात करतो की जेवढे ट्रिलियन, आणखीन इन्सुलिनचे रिसेप्टर्स आहेत ते ॲक्टिव्ह व्हायला सुरुवात होतात की त्यांना हे म्हणजे शरीराला असं कळायला लागतं की अरे येणारे फूड असं येणारे फूड म्हणून ते आपल्याला कळायला लागतं. तेव्हा शरीर आतमध्ये एवढं प्रचंड हलचल निर्माण करते आतमध्ये की आपल्याला रेडी करते, येत आहे शुगर. तर ती पोटात गेल्यावर ते जाताना पण आपल्याला तो वास येतो, आपण चावतो तेव्हा टायलिन मिक्स होतं, त्यानंतर पोटात जातं, ते डायजेस्ट होतं. आणखीन ते डायजेस्ट झालं की 70-80% बॅक्टेरियाज डायजेस्ट करतात. ओके, आपण करतच नाही, ते डायजेस्ट करून ते खातात आधी 80 ट्रिलियन बॅक्टेरिया. त्यांनी खाल्लेलं जे उरलेलं पडलेलं असतं ते आपली बॉडी ॲब्सॉर्ब करते आणि एन्झाईम्स वापरून. ओके, ते ॲब्सॉर्ब करून ती शुगर आतमध्ये आली एकदा आतमध्ये की मग बॉडीला मोठं काम असतं. त्यासाठी लिव्हर 45 मिनिटं अगोदरपासून ती हायड्रेट करून ठेवली पाहिजे, कारण तिला खूप पाणी लागतं. हे सगळे केमिकल, एक लिव्हर आपली 1000 केमिकल प्लांट्सच्या बरोबरीचं काम करते. इतके वेगवेगळे पदार्थ ते एकाचे दुसरीकडे ट्रान्सफर करण्याचं काम करते. ओके, सो ती लिव्हर ज्या वेळेला हायड्रेटेड असते तेव्हा ती बरोबर ते त्याचं काम सुरू करते. म्हणजे काय करते, आलेलं ग्लुकोज घ्यायचं, आणखीन ते लिव्हर एक सर्टन अमाऊंटच घेऊ शकते, ते सगळं सर्क्युलेट व्हायला लागतं ब्रेन बॉडीमध्ये. तर ते लिव्हर काय करते, लिव्हर ते घेते आणि त्याचं इमिजिएट कन्वर्ट करते ग्लायकोजनमध्ये. ते जर स्टोअर डिप्लिटेड असतील तर ते ग्लायकोजनमध्ये 250 ग्राम ग्लायकोजन असतं लिव्हरमध्ये, आणखीन 750 ग्रॅम मसल्समध्ये असतं. तर आपण एक्सरसाइज करून आलेलो असलो आणि आपलं मसलमधलं ग्लायकोजन कमी झालेलं असेल तर ते इमिजिएटली सकअप करतं ग्लुकोज आणि ग्लुकोजची आपली शुगर वाढू देत नाही. त्यानंतर जे सर्क्युलेटिंग जे ग्लुकोज असतं ते जातं सेलकडे, आणि सेलकडे गेल्यानंतर सेल काय करते की ज्या सेल्समध्ये ग्लुकोजची जरुरी असते आतमध्ये त्यावेळेला ते इन्सुलिन त्यावेळेला काय ते बॉडी सेल कॅनॉट ॲक्सेप्ट ग्लुकोज विदाउट प्रेझेन्स ऑफ अ इन्सुलिन मॉलिक्यूल.
सो बॉडी त्याच वेळेला ज्यावेळेला आपल्याला फूड आतमध्ये यायला लागतं त्यावेळेला इन्सुलिन निर्माण करते. तो इन्सुलिनचा मॉलिक्यूल काय करतो, इन्सुलिनचा मॉलिक्यूल जातो आणि इथे या ठिकाणी माझं बोट आता मी दाखवू शकत नाही आहे, पण हां माऊसनी दाखवतो. ह्या ठिकाणी तो ट्रिगर करतो, म्हणजे असा स्विच फक्त बाहेरून अटॅच होतो, तो आतमध्ये जातच नाही. स्विच ऑन करतो तो आणखीन आतमध्ये त्याच्या हा जो हे जे आहे आतमध्ये तो जातो आणि इथे दुसरं एक भोक असतं, म्हणजे ते निर्माण होतं भोक, तर ते मेम्ब्रेनमध्ये. तर आतमध्ये GLUT4 म्हणून जो कॉमन ट्रान्सपोर्टर आहे, म्हणजे ग्लुकोज ट्रान्सपोर्टर 4 म्हणून एक हे आहे प्रोटीन मॉलिक्यूल. तो प्रोटीन त्या सेलच्या सरफेसवरती, सेलचा सरफेस काय असा काय कापडासारखा असं काय जात नाही असं नाही, तो त्याला भोकं असतात आणि त्या भोकांमधून तो बाहेर जातो, आणखीन असं कॅच करतो ग्लुकोजचा मॉलिक्यूल आणि आतमध्ये घेऊन येतो. हे इन्सुलिनने नुसतं ट्रिगर केलेलं असतं, जा घेऊन ये, की तो झाला. आता जर एका सर्टन अमाऊंट ऑफ ग्लुकोज ओनली कॅन गो इनसाइड द सेल. तर त्यामुळे जर आपल्याला टू मच ग्लुकोज झालं आतमध्ये त्या सेलच्या, इनफ झालं, तर बॉडी काय करतो की इन्सुलिनचं हे जे आहे ते बंद करतो. म्हणजे इन्सुलिन एक मॉलिक्यूल तेवढाच फक्त ट्रिगर करू शकतो. सो तिथे ते ब्लॉक निर्माण करतो की दॅट्स इनफ म्हणून. तर असा ट्रिलियन्स ऑफ सेल्सचा ज्या वेळेला आता काय होतं की आपण जर कंटिन्युअसली खात असलो, पुढची स्लाईड काय पाहतो, हां ओके. सो जर कंटिन्युअसली आपण जर खात असलो रात्रंदिवस, म्हणजे भूक लागली की खायचं, भूक लागली की खायचं, भूक लागली की खायचं, असं जर आपण कंटिन्युअसली करत राहिलो तर काय होतं की बॉडीला ज्यावेळी इन्सुलिन नको, ज्यावेळी ते ग्लुकोज नको असतं, त्यावेळी बॉडी एकच काम करू शकते की इतकं इन्सुलिन वाढल्याशिवाय मी काय ते ट्रिगर करणार नाही. त्यामुळे ते एका पर्टिक्युलर लेव्हल ऑफ इन्सुलिन वाढल्याशिवाय बॉडी मॉलिक्यूल घेण्याचं काम बंद करते, आणि ते घेण्याचं काम बंद करते, दॅट इज इन्सुलिन रेझिस्टन्स. आणि इन्सुलिन रेझिस्टन्समुळे काय होतं की एका पर्टिक्युलर लेव्हलला बॉडी सेट होते, म्हणजे 140 ते 160 मध्येच माझी बॉडी काम करते आहे, कारण तेवढं वरती ग्लुकोज आतमध्ये वाढल्याशिवाय माझं इन्सुलिन सिक्रिट होत नाही आणि बॉडीमध्ये जात नाही. तर ज्या वेळेला ते खाली येतं त्यावेळेला, म्हणजे आपलं जरी 120ला खाली आलं तरी इंट्रासेल्युलर हायपोग्लायसिमिया होतो, म्हणजे आतमध्ये स्टार्वेशन होतं. म्हणजे बाहेर 400 किती ग्लुकोज असेल तरी आतमध्ये सेलच्या आतमध्ये इंट्रासेल्युलर स्टार्वेशन सुरू होतं, कारण सेन्सिटिव्हिटी जी इन्सुलिनची असते ती कमी होत जाते. ओके. सो त्याचा उपाय एकच आहे, तो म्हणजे हे पुढच्या स्लाईडमध्ये, ओके, डायटरी मॉडिफिकेशन, रेग्युलर एक्सरसाइज आणि स्ट्रेस मॅनेजमेंट. सो स्ट्रेस मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण स्ट्रेसमुळे कॉर्टिसोल वाढतं. कॉर्टिसोलमुळे ग्लुकोज प्रोडक्शन वाढतं. ज्यावेळेला आपला स्ट्रेस होतो, स्ट्रेस इज अ फिजिकल रिस्पॉन्स ऑफ ऑल द नेगेटिव्ह इमोशन्स दॅट आय मेन्शन्ड बिफोर. ऑल द निगेटिव्ह म्हणजे इमोशन्स विल ट्रान्सलेट इन टू अ स्ट्रेस ऑन द बॉडी. ऑल्सो एक्सेसिव्ह हार्डवर्क वगैरे करून झोप न घेणे ह्या सगळ्यामुळे स्ट्रेस होतो. तर त्याच्यामुळे आपल्याला हे होतं. तर एक्सरसाइजमुळे काय होतं, आतमधलं मायटोकॉन्ड्रियाचा कॉन्टेंट वाढतो, म्हणजे एनर्जी बर्निंग म्हणजे आपलं सुधारतं. आता ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला ही लक्षात घ्यायला पाहिजे, हे नंतर घेतो. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, फार महत्त्वाची गोष्ट, आता ही तुम्हाला लक्षात घेतलीच पाहिजे. डायबिटीस कधी होतो, एक म्हणजे हे ग्लुकोज आपली फ्रिक्वेंटली आपण ग्लुकोज हे करत गेलो, आणखीन इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण झाला त्याच्यामुळे होतं. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेटाबॉलिक फ्लेक्झिबिलिटी नाहीशी झाली की,
म्हणजे म्हणजे काय होतं की ज्या वेळेला आता आपण बाहेर आता मी समजा हाफ मॅरेथॉन सकाळी धावणार आहे किंवा ते 5 मैल धावणार आहे काहीतरी, आणि मी सकाळी काहीच खाल्लं नाही, तर अशा वेळेला माझी बॉडी फॅट बर्न करते ना त्याला, आणि फॅट बर्निंगचा जो पाथवे असतो, so glucose is not the only fuel you use. We can use fat as a fuel except brain फक्त ग्लुकोज वापरतो, तो ग्लायकोजनच्या डिग्रेडेशनमुळे लिव्हर त्याला पोचवत असते, पण बाकी सगळे टिश्यूज जे आहेत ना ते फॅट युटिलाइज करू शकतात. तर त्यामुळे ज्या वेळेला फूड पोटातून येण्याचं बंद होतं त्यावेळेला बॉडी इमिजिएटली स्विच करते की फॅट वापरायला सुरुवात करायची शरीरातली. तर तो फॅट बर्निंगचा पाथवे ज्या वेळेला झोपतो त्यावेळेला डायबिटीस होतो, कारण माणूस कंटिन्युअसली आपण फॅट वापरूच शकत नाहीत, म्हणून त्यामुळे ग्लुकोज खाली गेल्याबरोबर त्याला GI ट्रॅकमधूनच फूड घ्यायला लागतं, म्हणून तो सारखा ते सकाळपासून मग भूक लागते, खूप भूक लागते, सहन नाही होत, कॉन्सन्ट्रेशन नाही होत, म्हणून तो परत परत खातो म्हणजे ग्लुकोजवालं फूड म्हणजे कार्बोहायड्रेट खातो, आणखीन मग त्याला डायबिटीस होतो. आणखीन म्हणजे हे मेटाबॉलिक फ्लेक्झिबिलिटी हा कॉन्सेप्ट यू हॅव टू रिमेंबर, यू हॅव टू इन्क्रीज द मेटाबॉलिक फ्लेक्झिबिलिटी ऑफ द बॉडी, अँड दॅट इज डन बाय डायट, अडॉप्टिंग टू द लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड, म्हणजे जे क्विकली डायजेस्ट नाही होत, हळूहळू हळूहळू ग्लुकोज आतमध्ये सिक्रेट होतं पोटातून. म्हणजे एकदम खूप ग्लुकोज आतमध्ये जाणारे फूड खाण्याच्या ऐवजी जर आपण होल ग्रेन्स, व्हेजिटेबल्स, कम्प्लीट फ्रूट ते जर खाल्ले आपण, लेग्युम्स ते जर खाल्ले तर ते हळूहळू डायजेस्ट होतात, बॅक्टेरिया डायजेस्ट करते, हळूहळू ग्लुकोज ॲब्सॉर्ब करते, त्याच्यामुळे तेवढा ऑनस्लॉट नाही होत आपल्या सेल्सवरती. आणखीन एक्सरसाइज करून जर आपली केला तर आपली सेन्सिटिव्हिटी वाढते. एक्सरसाइजमध्ये स्ट्रेंथ, स्टॅमिना अँड फ्लेक्झिबिलिटी, ते ह्याच्यामध्ये स्ट्रेंथ आणि स्टॅमिना हे 2 महत्त्वाचे आहेत. आणखीन ते आपण पुढच्या वेळेला त्याचा विचार करून नेक्स्ट सेशनमध्ये एक्सरसाइजचा, स्ट्रेस मॅनेजमेंट बद्दल मी बोललेलो आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला डायबिटीज जर क्युअर करायचं असेल तर CGM म्हणून एक पॅच आलेला आहे आता, तो त्याचा आपण काय सगळ्या सायंटिफिक ॲडव्हान्सेसचा वापर करायलाच पाहिजे. आता डायबिटीज रिव्हर्स करायचं असेल तर किंवा तुम्हाला स्लीप फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर ही करायची असेल तर तुम्हाला ऑरा रिंग वापरायला पाहिजे. ऑरा रिंग मी तुम्हाला एका सेकंदात दाखवतो इथे माझ्याकडे. एक सेकंद, मी आता शॉवरमध्ये गेलो तेव्हा तर काढून ठेवली होती, आणि एनिवे ती फक्त झोपेच्या वेळेला खायला लागते, ही पोटात जाते. ह्याच्यामुळे एवढा उपयोग होतो की तुम्हाला तुमची डीप स्लीप किती झाली, लेटन्सी किती होती, तुमची REM स्लीप किती झाली, त्यानंतर तुमचा हार्ट रेट व्हेरिएबिलिटी किती होती, बेसल हार्ट रेट काय होता, ह्या सगळ्यांचं कॉम्प्युटेशन करून तुम्हाला रेडिनेस स्कोअर किती आहे तुमचा ते कळतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर तुमचं जर रिव्हर्स पहिली जी मी म्हटलं की स्लीप नीट करायला पाहिजे, तर ते एक्सरसाइज वॉचमध्ये पण हे असतात आपल्या पॅरामीटर्स, पण त्याच्यापेक्षा हा एवढं हे जड घड्याळ घालून झोपू शकत नाही, इट्स व्हेरी डिफिकल्ट, आणि चांगलं आहे की नाही तेही मला माहिती नाही, म्हणून ऑरा रिंग आय रेकमेंड. आणि नाहीतर एक्सरसाइज वॉचमध्ये काही ॲप्स आहेत ती वापरून तुम्ही आपलं स्लीप ॲनालाइज करू शकता, आणि त्या स्लीप ॲनालिसिस करा, आणखीन ते वापरा. पण शुगरच्या बाबतीमध्ये जर तुम्ही हे केला CGM वापरला तर ते खूप उपयोग होतं, फक्त यू हॅव टू लर्न हाऊ टू इंटरप्रिट दॅट. ओके, so it can be used for meal related fluctuations, किती झाली, स्लीप पॅटर्न कसा होता, एक्सरसाइजचा रिस्पॉन्स काय होता, ह्या सगळ्या गोष्टी, आणि डॉन इफेक्ट कसा घालवायचा, कारण पहाटे 4 वाजता जाग येते, शुगर खाली जाते, ती कशी कमी करायची, कुठलं फूड खायचं, ते सगळं CGM वरती आपल्याला त्याचा इफेक्ट आपण ॲडजस्ट करू शकतो बऱ्याच गोष्टी. ओके,
आणखीन एपिनेफ्रिन सिक्रेशन, ज्या वेळेला हायपोग्लायसिमिया होतो, शुगर ज्या वेळेला कमी जाते, म्हणजे इवन जी नॉर्मल माणसाची जी नॉर्मल असते ती लो आहे ग्लुकोज डायबिटीसवाल्याला, कारण तो हायर बँडमध्ये तो आपला ऑपरेट करायला त्यांनी सुरुवात केलेली असते. काही काही लोकांचे 200-250 कायम चालूच असते त्यांची शुगर मिलीमीटर. सो ती ज्या वेळेला आपल्याला ती नॉर्मलमध्ये येते हायपोग्लायसिमियामध्ये, ते एपिनेफ्रिन सिक्रेट होतं, तेव्हा एपिनेफ्रिनवरती माणूस जगत असतो, त्याच्यामुळे झोपेवरती फार मोठा परिणाम होतो. तर कॉर्टिसोल आणि एपिनेफ्रिन हे दोन्ही सिक्रेट होतात त्या माणसाचे. तर त्याचा इफेक्ट कसा आपल्याला टायट्रेट करता येईल हा आपण त्या CGMनी वापरू शकतो. ओके. त्यानंतर हंगर मॅनेज कशी करायची, पाणी, एक्सरसाइज वगैरे, ते त्या बाबतीत पण त्याचा उपयोग होऊ शकतो. ओके. सो कॉफी, स्मोकिंगचे इफेक्ट आर सेम वे ॲज एपिनेफ्रिन आणि दिस थिंग. ओके. सो थोडक्यात म्हणजे की मोडॅलिटीज ऑफ डायबिटीज रिव्हर्सल. अगेन फास्टिंग म्हणजे भूक लागेल तेव्हाच खायचं. आणखीन दीक्षितांचं डाएट आहे ते बेसिकली, म्हणजे पण अगदी तेच 100% फॉलो करायची जरूर नाही आहे पहिल्यापासून, की पहिल्या दिवसापासून 2दाच खाल्लं पाहिजे, होणार नाही, कारण व्हेरी डिफिकल्ट टू डू इट. आणखीन इवन 3दा खाऊन पण हळूहळू, म्हणजे त्या ट्रेंड शुड बी टुवर्ड्स दॅट. बेसिकली ट्रेंड शुड बी टुवर्ड्स बी एबल टू डू दॅट. ओके. आणि एक्सरसाइज, डायटरी चेंजेसमध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स, फूड आणि स्ट्रेस मॅनेजमेंट. सो दीज आर द बेसिकली द इफेक्ट्स. आता तुम्ही एवढे जे ड्रग्ज आहेत, हे ड्रग्स सगळे कुठले डायबिटीसबद्दलचे, ते त्यातला कुठलाही ड्रग तुम्ही पाहिला तर तो इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्याकडे वर्क नाही होत. काही आपल्या पॅन्क्रियाचं मधून सिक्रिशन वाढवतात, किंवा किडनीमधून एक्सक्रिशन वाढवतात, किंवा भूकच लागू नये, म्हणजे ओझेम्पिक आणखीन मोंजारो करतं तसं, की भूकच कमी लागावी, म्हणजे आपलं शरीर बिघडलेल्या परिस्थितीमध्ये. मी तुम्हाला एक सांगतो की वजनाच्या बाबतीमध्ये, की जर तुम्हाला तुमचं वजन कमी होत नसेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुमची तब्येत, तुमचं जर वजन कमी होत नसेल तर याचा अर्थ यू आर इन ग्रेट हेल्थ. सो द मोमेंट यू नो तू थोडं जरी तुमचं वजन कमी झालं तरी बॉडी पुट्स इट बॅक ऑन. जेव्हा तुमची तब्येत खराब असते त्यावेळेला तुम्ही कॅटाबॉलिक स्टेटमध्ये असतात. आता मी मध्ये मला परवा फ्लू झाला, 2 आठवड्यामध्ये माझं 6 पाऊंड वजन कमी झालं, कारण मी फूड कमी घेतलं. पण मुख्य म्हणजे आय वॉज इन कॅटाबॉलिक स्टेट ऑफ माय. ते लगेच जर ज्यावेळी ॲनाबॉलिक स्टेटमध्ये जातो माणूस, ॲनाबॉलिक म्हणजे पुट ऑन च्या मूडमध्ये, त्यावेळी लगेच वजन वाढतं. त्यामुळे ज्यांचं थिन पर्सन ऑल्सो माइट हॅव डायबिटीज. ओके. सो इफ इट द होल फंक्शनिंग इज नॉट वर्किंग प्रॉपरली. पण जे बेसिकली हायपोग्लायसेमिक एजंट्स जे आहेत ते इन्सुलिन रेझिस्टन्स कमी नाही करत. हे मगाची जी स्लाईड आहे तीच स्लाईड आहे ही. हे प्रोटीन जे आहे, हे मी म्हटलं की जे बाहेर जाऊन आतमध्ये ग्लुकोज घेऊन येतो, ते असं दिसतं. प्रचंड मोठं प्रोटीन असतं ते. थाउजंड्स अँड थाउजंड मिलियन्स ऑफ मॉलिक्युल्सचं बनलेलं असतं, आणि ते बॉडी बनवत असते सारखी आणि डिग्रेड करत असते सारखी. सो ही स्लाईड कशासाठी ठेवली की किती कॉम्प्लिकेटेड आतमध्ये मेकॅनिझम आहे ते दाखवायला, की आतमध्ये कित्येक रिॲक्शन्सच्या थ्रू जातं. की एक कार्बोहायड्रेटचा मॉलिक्यूल म्हणजे C6H12O6 जो ग्लुकोजचा मॉलिक्यूल असतो, त्याचं CO2H2O+ एनर्जी निर्माण करण्यासाठी म्हणजे ATP कित्येक स्टेजेसच्या थ्रू कंटिन्युअसली चालू असतं. हे शरीर इतकं हे बनलेलं आहे. परत ते सेम थिंग्स मी परत सांगतोय की ओके, 5 पिलर्स ऑफ रिज्युविनेशन. अगेन मी वाइंड अप करतोय, आता बोललं संपलं. नॉलेज इज द की. आय कॅन स्पीक मोर टू यू.
हे तुम्ही करायला पाहिजे. मी असिस्ट नाही करत. लॅब असेसमेंट करायचं, डाएट एक्सरसाइज करायचा, प्लॅन तयार करायचा, आणखीन ऑनगोईंग करायचे असेसमेंट, आपला प्लॅन वर्क होतोय की नाही ते बघायचं. आणखीन सिम्पल छोट्या गोष्टी सांगतो. इट सेम फूड एव्हरी डे, सेम टाइम ऑफ द डे. तुम्हाला चिक्कार बोरिंग वाटेल की आज काय तेच रोज काय खायचं, थोडंसं बदला, थोडंसं काहीतरी ॲड करा, पण मेजॉरिटी ऑफ द फूड सेम ठेवा, म्हणजे बॉडीला त्याची सवय होईल. मेक शुअर दॅट फूड इज न्यूट्रिशनली कम्प्लीट. म्हणजे त्याच्यामध्ये आपण खूप लक्ष द्यायला लागेल की ते कसं कम्प्लीट करायचं. त्यानंतर लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड वापरा, म्हणजे जे कमी कुक्ड असतं फूड, जे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो ते फूड कन्झ्युम करा. म्हणजे फ्रूट, व्हेजीज, लेग्युम्स, आणखीन सोक्ड नट्स आणि होल ग्रेन. दॅट्स ऑल. फ्रूट, व्हेजीज, लेग्युम्स, सोक्ड नट्स आणि होल ग्रेन हे जर तुम्ही वापरले तर दॅट इज, आणि लेस कुक्ड, जेवढं कमी कुक्ड असेल तेवढं. सो दॅट इज लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड. ओके. ग्लायसेमिक लोडकडे लक्ष द्या. ग्लायसेमिक लोड म्हणजे काय, एक चमचा शुगर खाल्ली, आणखीन एक स्लाइस ब्रेड खाल्ला, तर त्याच्यात ते एक चमचा शुगर इज बेटर दॅन एक स्लाइस ब्रेड. कारण ब्रेड इज अ लो ग्लायसेमिक, हाय ग्लायसेमिक इंडेक्स, आणि त्यांनी लोड खूप वाढेल तुमचा एकदम. तो ग्लायसेमिक लोड म्हणजे कुठल्या इंडेक्सचं फूड तुम्ही किती खाता, हाय ग्लायसेमिक इंडेक्सचं फूड किती खाता तुम्ही, म्हणजे शुगर नाही, जरी तुम्ही पास्ता खाल्ला किंवा ब्रेड खाल्ला तरी तो किती अमाऊंट खाता त्याचं लोड आहे. ते लोड एकदम तुम्ही शरीरावरती देऊ नका. आणखीन बॉडीचे मसल स्ट्रेंथन करा भरपूर, आणखीन त्यात की आपलं ग्लुकोज ते सकअप करतील. इग्नोर द हंगर ॲज लॉंग ॲज युअर शुगर इज नॉट गुड गोईंग टू फार डाऊन. सारखं ह्याच्याकडे त्या फिलिंगवरती जाऊ नका. हंगर इग्नोर करायला शिका. ओके. सो इन्क्रीज द ॲबिलिटी नॉट टू ईट द फूड फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. पण हल्ली मी एक रिसर्च नवीन आलेला पेपर वाचला की त्यांनी असं, पेपर नाही आहे तो, ॲक्च्युली प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन आहे, की ते विचार करण्यासारखं आहे की त्यांनी बऱ्याच असं सिद्ध केलं की 16 तास जे लोक कन्सिस्टंटली फास्टिंग करतात रोज, त्या लोकांमध्ये कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजचा प्रॉब्लेम जास्ती आहे. पण ते आता अजून प्रूव्ड नाही आहे. सो यू हॅव टू बी केअरफुल इन टू हाऊ लॉंग पिरियड्स यू, ग्रॅज्युअली आपल्याला डेव्हलप करायला लागेल ती ॲबिलिटी. आणि परत हे वाचा, 20 to 25चे डायटरी गाईडलाईन्स आहेत ते मी 100% आता अमेरिकन हार्ट असोसिएशन हॅज कम टू दॅट लेवल ऑफ अंडरस्टँडिंग की प्लांट बेस्ड फूड इज गुड. आणि मी ह्या ज्या 4-5 गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या हे आता रेकमेंड करतात. 2005मध्ये ते म्हणत होते असा पिरॅमिड होता, सर्वात खाली ॲनिमल प्रोटीन, त्याच्यावरती ब्रेड आणि पास्ता, आणि त्याच्यावरती फ्रूट अँड व्हेजिटेबल टॉपला होते थोडेसे. 2005मध्ये हे लोक शिकले आता, बरं का. आता प्लांट बेस्डचं 1915 पासून आलं अमेरिकन मायक्रोबियन, त्यांनी उलटी चक्कर मारली अमेरिकन हार्ट ह्यांनी गाईडलाईन्समध्ये, पण शिकले ॲटलिस्ट. आणखीन ते प्लांट बेस्ड, पण ते आपण जे इंडियन प्लांट बेस्ड म्हणतो ते प्लांट बेस्ड नाही बरं का, ते हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड आहे. लो ग्लायसेमिक इंडेक्स प्लांट बेस्ड ते करा. आणखीन आपलं काय जे मिनिमम व्हायबल आपल्याला काय जे वर्क होतं ते तुम्ही स्वतः तयार करा आणि त्याला स्टिक करा. ओके. सो मायक्रोन्यूट्रियंट्स मॅटर, विचार करा त्याचा. ओके. दीज आर द टायनी अमाऊंट्स, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट, रिक्वायर्ड इन टायनी अमाऊंट्स. म्हणजे 13 विटॅमिन, 16 मिनरल्स, वॉटर सोल्युबल, फॅट सोल्युबल विटॅमिन्स असतात. ते एनर्जी प्रोडक्शन, नर्वस सिस्टीम, हार्मोन रेग्युलेशन, इम्युनिटी, सगळ्या प्रत्येक सेल्सवरच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रियंटची जरूर असते. त्याचं जर डेफिशियन्सी झाली, मी आजपर्यंत ह्याच्या अगेन्स्ट होतो, सप्लिमेंट सगळ्याच्या मी अगेन्स्ट होतो,
पण आता ह्या स्टेजला मी पोचलेलो आहे की अलकाबरोबर बरेच डिस्कशन झाल्यानंतर मला असं कळून चुकलेलं आहे की आय हॅव टू रिसॉर्ट टू मायक्रोन्यूट्रियंट्स, लुकिंग ॲट देम अँड सीइंग सर्टन थिंग्स टू बी डन. सो लर्न अबाउट दिस लिटल बिट. विटॅमिन डी अँड K2 सिनर्जी काय आहे, मेजर मिनरल्स आपले कसे आहेत, त्याचे ट्रेस बॅलन्सेस ते कसे हे करू शकतो वगैरे, त्याचं थोडं तुम्हाला हे करायला लागेल. डिटेलमध्ये जाण्यासारखं नाही आहे हे सगळे. परत सांगतो, हे सगळे ओरिजिनल गोष्टी आहेत, बेस्ट फूड सोर्सेस आहेत. कुकिंग जास्ती करून आपल्याला प्रॉब्लेम होतो, त्यामुळे हे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात द्यायला लागतील. इन अ नटशेल वेट इश्यूबद्दल 2 मिनिटं बोलतो फक्त, आणखीन क्वेश्चन्स घेऊ. की वेट आपल्याला जर नॉर्मल करायचं असेल तर एक बेसिक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागेल की आपल्याला जर वजन आपलं जर ऑप्टिमम नसेल तर नॉर्मल करायला लागेल. म्हणजे आपलं किती पाऊंड वजन कमी जास्ती आहे ते जेवढं त्याचा आपण गोल ठरवला तर आपल्याला एकच गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की जेवढा आपण एनर्जी कन्झ्युम करतो आणि जेवढी आपण एक्सपेंड करतो त्याच्यामध्ये जो बेरीज असते की नाही, त्याच्यामध्ये जी बेरीज वजाबाकी असते त्याच्यात जर आपण नेगेटिव्ह असलो तर आपलं वजन लूज होईल, पॉझिटिव्ह असलो तर आपलं वजन गेन होईल. तर ते आपल्याला तेवढ्या कॅलरीज रोज कमी खायला पाहिजेत हे निश्चित आहे त्याच्यात. तर त्या कोणत्या पद्धतीने त्या कॅलरीज मॅनेज करायच्या, म्हणजे कुठलं किती प्रोटीन घ्यायचं, की त्याच्यात किती आपल्याला मायक्रोन्यूट्रियंट्स आले पाहिजेत की नाही त्याच्याकडे लक्ष द्या. आपलं कॅलरीज कमी करा, एक्सरसाइज वाढवा म्हणजे वजन कमी होईल. फास्ट वजन कमी करू नका, बॉडीला यूज टू व्हायला पाहिजे म्हणून कमीच अगदी थोडं, म्हणजे महिन्याला 1 पाऊंड वजन जरी कमी झालं तरी 3-4 वर्षात तुम्हाला हवं तेवढं होईल. दॅट इज गुड, बेटर दॅन लुझिंग द वेट फास्ट. म्हणजे ते मेंटेन राहील. माझं वजन एक्झॅक्टली कॉन्स्टंट राहिलेलं आहे गेले 7 वर्ष. सो दॅट इज बिकॉज यू नो दॅट एक नवीन बॅलन्स निर्माण झालेला आहे बॉडीमध्ये. सो वेटमुळे आपल्याला जे सक्सेस बेनिफिट्स होतात त्याच्याकडे लक्ष द्या आपल्याला. की आपल्याला एनर्जी वाढते, आपली रिलेशनशिप्स इम्प्रूव्ह होऊ शकतात, बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. सक्सेस, सेल्फ एस्टीम वाढू शकतो, सेक्शुअल अर्ज, परफॉर्मन्समध्ये फरक पडतो. आणखीन एनर्जीज आपल्या आपण करेक्ट ह्याला आपण डायरेक्ट करू शकतो. सो वजन आपलं कमी करणं, ऑप्टिमाइज करणं, आणखीन प्रसाद पानवलकर सारखं करणं हे फार मी रोल मॉडेल समजतो प्रसाद पानवलकरला बऱ्याच बाबतीमध्ये. तर ते फार महत्त्वाचं आहे. सो झालं मग आता तेच परत येतं. हे दीज वेर ऑल दिस थिंग यू नो. एक तुम्ही हे करा बस. थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग. आपण थोडी लेट चालू केलं, थोडं जास्ती वेळ माझा मी घेतला ह्याच्यामध्ये. आणखीन तुम्ही शांतपणे माझं भाषण म्हणजे काय मला जे म्हणायचं ते तुम्ही ऐकलत म्हणून मला खूप बरं वाटतं आहे. आता तुम्ही क्वेश्चन्स विचारा. अलका देशपांडे पण आहे इथे. आणखीन ती न्यूट्रिशनिस्ट आहे. ती काही गोष्टींवरती म्हणजे निटीग्रिटी जर तुम्ही विचारलं तर ती त्याच्याबद्दल उत्तर देऊ शकेल. मी जनरल काय इतर गोष्टींचं उत्तर देऊ शकेन. आणि पुढच्या वेळेला आता आपण ब्लड प्रेशर कसं कमी करायचं हा महत्त्वाचा इश्यू आहे. ब्लड प्रेशर कमी आपोआप गोळ्यांशिवाय व्हायलाच पाहिजे. कमी होतं, कमी मी केलेलं आहे, कित्येक माझ्या क्लायंट्सनी केलेलं आहे. 70 वर्षाचे होते आहेत नरेंद्र वाघ. त्यांनी 4 गोळ्यांवरती होते. त्यांनी एका गोळीच्या अर्धी गोळी आता ते फक्त कंटिन्युअसली ठेवतात, कारण डॉक्टर म्हणतो की नाही बंद नका करू म्हणून. पण ज्यावेळी ते 4 गोळ्यांवरती तेव्हा ब्लड प्रेशर वरती खाली येत होतं. अमेरिकेत आले होते त्यावेळेला त्यांच्या मुलीने मला कॉन्टॅक्ट केला. आणखीन 6 महिने ती म्हटली की मी म्हटलं येऊ दे त्यांना, काय नाही. गेल्या वेळी आले होते त्यांना ERमध्ये जायला लागलं होतं 4 वेळेला 6 महिन्यात. ह्या वेळेला ते आले त्यावेळेला कंटिन्युअसली मी त्यांच्या टचमध्ये होतो. आणखीन त्यांनी 6 महिन्यात
4 पैकी 3 गोळ्या बंद केल्या आणि शेवटची गोळी हाफ केली आणि इंडियाला गेले आणि अजून तसेच आहेत. गेले 2.5 वर्ष झाले, 2.5-3 वर्ष अजून त्यांना चालू करायला नाही लागलेली. सिंपल गोष्ट होती, झोपायचेच नाहीत ते. 11 वाजेपर्यंत झोपायचे नाही आणि सकाळी 5 वाजता उठून माणूस तयार फिराय. म्हटलं झोपा व्यवस्थित. काही सिंपल गोष्टी केल्या आणि ते बरे झाले. एनिवे, सो मी काय म्हणत होतो बेसिकली, पुढच्या वेळेला हाय ब्लड प्रेशर. सेकंड थिंग इज दॅट पुढच्या वेळेला मी सांगणार आहे तुम्हाला की जरी हार्टमध्ये ब्लॉक कंप्लीट आर्टरी झाली तरी तुम्हाला हार्ट अटॅक येण्याची जरूर नाहीये. तुम्हाला स्टेंट पण घालायची जरूर नाहीये. तुम्ही स्वतःच्याच कोलॅटरल सर्क्युलेशन हार्टमध्ये निर्माण करून आपला हार्ट अटॅक प्रिव्हेंट करू शकता. 100% शुअर. कसा करायचं ते मी पुढच्या वेळेला सांगेन आणि काय जर टॉपिक्स असतील ते पुढच्या वेळेला आपण घेऊ. आता तुम्ही गॅलरी मोडमध्ये टाकू शकतो आपण, मला वाटतं. आणखीन मग कोणाला प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. काही प्रशांत प्रश्न आहे, मी त्यांना अनम्यूट करते. हॅलो, नमस्कार. कोण बोलतोय? हां, प्रशांत कुलाळ. हां हां हां. नाही, धन्यवाद. मी पटकन विचारतो. खूप म्हणजे हे करणारं होतं ते, म्हणजे आत्मविमुख करणारं होतं. तर माझा प्रश्न असा आहे की माझा मुलगा आहे, तर तो गेले 6 महिन्यापासून काहीतरी खूप इटिंग डिसऑर्डर आहे त्याला आता. तर म्हणजे मी आता ह्याच्यात पेडियाट्रिक्स आणि यांची अपॉइंटमेंट घेतली आहे सायकियाट्रिस्टची. पण ते कसं म्हणजे ॲज अ पालक म्हणून कसं हँडल करता येईल किंवा कसली डिसऑर्डर आहे? इटिंग. ओ, किती वर्षाचं आहे? 14. ओ अच्छा, ओके 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 ओके. सो कॉम्प्लेक्स इश्यू आहे. सायकोलॉजिकल प्रोफायलिंग वगैरे खूप करायला पाहिजे त्याला. आणखीन अनेक इश्यूज आहेत त्याचे, अनालिसिस करायला लागेल. तुम्ही करताय ते बरोबर आहे, तुम्ही अपॉइंटमेंट घेतलेली आहे, आणखीन त्याप्रमाणे सिस्टमॅटिकली तुम्ही करता आहात. सो दॅट्स अ गुड थिंग. दॅट्स राईट. यू आर ऑन द राईट पाथ. तेच म्हणजे मग, कारण की म्हणजे आम्हाला पण म्हणजे मी कधीच बघितलं नव्हतं हे आधी कुठे हेच. म्हणजे मग मी जरा अभ्यास केला तर मला कळालं हे असं असतं म्हणून. प्रशांत आणि डॉक्टर त्या वयामध्ये खूप वाटतं. अलका, तू काय एनी थॉट ऑन दिस? नाही, डॉक्टर मी एकच सेकंड फक्त सांगेन. पर्सनल प्रश्न की हेल्थ रिलेटेड जे असतील ना, तर आय थिंक तुम्ही ऑफलाईन घेतलेले बरे सगळ्यांपेक्षा. म्हणजे यू कॅन जस्ट. आणि सगळ्यांना मी तेच रेकमेंड करेन, जर तुम्हाला काही प्रश्न असतील, राईट, सो जस्ट टेक अ. हा प्रश्न आपण एक जनरल म्हणून घेऊ शकतो की ओबेसिटी इन ॲडोलेसन्स इज इन्क्रीजिंग. त्यात ओबेसिटी, आता त्याचं वजन नक्की जास्ती असलं पाहिजे की नाही प्रशांत? म्हणजे इटिंग डिसऑर्डर म्हणजे त्याला ह्या दृष्टीने म्हणताय की खातच नाही, अनोरेक्सिया नर्वोसा आहे. अनोरेक्सिया, अच्छा, सायकोलॉजिकल, डीप सायकोलॉजिकल इश्यू आहे. सो त्याच्याबद्दल म्हणजे हे आपल्याला ब्लँकेट ट्रीटमेंट काही नाही सांगतो. मी करतो मग तुम्हाला मेसेज काही आणि माझं हे सांगतो. हां हां, ओके. अनलेस यू नो अलका हॅज समथिंग टू ॲड अबाउट इट. हॅलो, कारण हा न्यूट्रिशनचा इश्यू आहे. तू अनम्यूट कर. गौरव, तुला अनम्यूट करायला लागेल. अलका देशपांडे. हां बोल अलका, बोल. हां, एकच सेकंड. हां, सॉरी. मला आणि फर्स्ट ऑफ ऑल एक्सलंट प्रेझेंटेशन डॉक्टर अचवल. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलात ना आता, तर इट इज वन ऑफ द कॉमन इश्यूज आहे हा इकडे आपल्या, म्हणजे स्पेशली युनायटेड स्टेट्समध्ये खूप खूप कॉमनली बघितलं जातं हे टीनेजर्समध्ये. आणि आता ते म्हणाले तसं की त्याला एक पर्सनल इव्हॅल्युएशन्स असतात आणि सायकोलॉजिकल ॲस्पेक्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड असतो.
त्याचं एक पर्टिक्युलर डाएटरी काम म्हणजे एका पर्टिक्युलर डाएटवरती काम करावं लागतं. तर तुम्ही ऑफलाईन बोला, पण दिस इज वन ऑफ द कॉमन इश्यूज. म्हणजे असं काही वेगळं नाही आहे आणि हे पूर्णतः रिझॉल्व्ह करणारा इश्यू आहे. त्याच्यामुळे असं काही आपल्याला इथे युजली इंडियन पेरेंट्समध्ये हे थोडं कमी त्याचा अवेअरनेस आहे किंवा बघायला मिळत नाही रादर, किंवा बरेचशी मुलं सांगत नाहीत, किंवा आपण म्हणजे आपल्याला हे ऍक्सेप्ट करणं थोडंसं कठीण आहे की आपल्या मुलाला किंवा मुलीला हा इश्यू असू शकतो. तर हे एक तर सोशल फिगर्स म्हणजे सोशल मीडियावरती असलेल्या काही गोष्टींमुळे म्हणा, किंवा फिजिकल बॉडी अवेअरनेसमुळे येणारा हा इश्यू आहे आणि इट इज वन ऑफ द कॉमन प्रॉब्लेम्स इन टीनेजर्स. आता अजून कोण 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 नेक्स्ट? हां, शैलजा पांडुरंग कोकिळ. पराग चौधरी त्यांना मी आता अनम्यूट करायला सांगितलं. हॅलो, तुम्ही हात वरती केलाय, बोला ना. अनम्यूट केलंय somebody should केलंय unmute. पराग Yeah, can you- sorry. I just wanted to say कि we loved the session. I particularly loved the session. I don't कोण mind कोण बोलताय? Parag. हा, पराग. हाय पराग. ओके. I don't mind the late start or the extended session at a personal level. Yeah, and the holistic approach that you were taking was great. Thank Something you. in addition to what the normal things we sort of hear from all the regular doctors, you know. So yeah, something very interesting and very good presentation, so to say. थँक यू. Thanks. एकेकाला तुम्ही अनम्यूट करा ना, आणखीन सांगा कोणाला अनम्यूट केलंय. अंजली अंजली. ओके, अंजली बोल. Yeah, thank you so much for an excellent session. It was loaded with information आणि खूप तुम्ही सुंदर ओव्हरव्ह्यू आणि थॉट्स मेनली अबाउट माइंड तुम्ही खूपच इफेक्टिव्ह पद्धतीने सगळ्यांसमोर परत एकदा मांडलात. तुमचा कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन अवेलेबल करून दिला. पुढच्या सेशनच्या शेवटी आम्ही देऊ. आणखीन हां. त्याच्यामध्ये वी हॅव एव्हरीथिंग इज फ्री फॉर द पीपल हू आर अटेंडिंग. सो अजून एक 4 तासाचं सेशन आपण घेऊ. Okay. त्याचं ते त्याच्यामध्ये त्या कॉन्टॅक्टमुळे कळेल. आणखीन शिवाय त्यानंतर 1 महिना त्यानंतर लोकांना अजून कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आणखीन प्रॅक्टिससाठी म्हणून आम्ही फ्री सर्व्हिस आमची देणार आहोत, आमच्या होल टीमची. म्हणजे अलका देशपांडे, सुजाता गद्रे, मी आणि आम्ही सगळेजण तुमच्या मदतीला 1 महिनाभर आम्ही असू. तर ते so आम्ही very thoughtful. पुढच्या वेळेला शेअर करतो ती लिंक. Very thoughtful of the team and you, so people can individually contact you. So thank you so much. प्लेजर. थँक्यू. हाय, मी अमोल देशमुख आहे. खूपच सुंदर सेशन होतं आणि थँक यू फॉर ऑल द इन्फॉर्मेशन. मला फक्त एकच तुम्ही मध्ये साधनेबद्दल एक स्मॉल मेन्शन केला होता, तर त्याच्याच बद्दल विचारायचं होतं की कसं इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो, कसं प्रॅक्टिस करू शकतो ती साधना. आता आपण ते हे जे पुढच्या वेळेला जे मी जे शेअर करणार आहे की अजून एक 4 तासाचा फ्री सेशन, त्यानंतर 1 महिन्याचं फ्री आमच्याबरोबरचं वर्किंग, त्यावेळेला आपण त्याचं डिस्कस करू आपण कसं ओके हे करू शकतो ते. ओके थँक्यू सो मच. हां. आणि कोण बोलताय आता? पल्लवी. हॅलो. 2 मला दिसत आहेत. एक तर पल्लवीचा दिसतोय, आणखीन ह्यांनी नाव दुसरं घेतलंय, बायकोचं नाव आहे बहुतेक, शैलजा पांडुरंग कोकिळ. नमस्कार, मी पालवी बोलते. मी जरा उशिरा जॉईन झाले, पण मला एक प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा ग्लुकोज मेटाबॉलिझम आणि इन्सुलिन वगैरे ते जेव्हा तुम्ही दाखवलं, सो इन जनरल डायबिटीजचं प्रमाण पण खूप इथे आढळून येतं, इन इंडिया ऑल्सो. पण I have talked to many people who have this pre-diabetic condition आणि ते म्हणतात की इंटरमिटेंट फास्टिंग मुळे बरंच कंट्रोल मध्ये येतं. तर सो
how do we go about, like age wise intermittent fasting करायचं का, like certain गोष्टी खायच्या, certain गोष्टी नाही खायच्या, असं काही आहे का? पहिल्यांदा आपलं वजन किती आहे आपण पाहायचं, की तुम्ही जर ओव्हरवेट असाल तर तुम्ही यू हॅव टू डिसाइड ऑन अ टार्गेट, की आपलं वजन किती आपल्याला कमीपर्यंत आणायचं आहे ते. आणखीन त्यानंतर तुम्ही किती कॅलरीज तुम्ही खाणार ते ठरवायचं. म्हणजे कितीचा डेफिसिट आपल्याला पाहिजे आठवड्याला, दिवसाला नाही. त्यानंतर आपल्याला आपलं डिझाईन करायला लागेल की त्या कमी कॅलरीजमध्ये आपण कसं ते डिझाईन करणार, की आपलं प्रोटीन इनटेक बरोबर पाहिजे, सगळे न्यूट्रियंट्स आपल्याला मिळाले पाहिजेत. हे जनरल आपण हे 5 जे मी सांगितले त्याला स्टिक केलं आपण, की लेग्युम्स, फ्रूट, होल ग्रेन, आणखीन रॉ नट्स सोक्ड, हे जर आपण आपल्या फूडमध्ये 60 to 70% इन्क्लूड केले आणि दुसरं हे केलं. आणखीन आपण दीक्षित सांगतात तशा भुकेच्या आपल्या वेळा ठरवायच्या, की कधी आपल्याला भूक लागते. त्या वेळ ठरवल्या की आपण त्या वेळांना स्टिक करायचं. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला जर डायरेक्टली तुम्ही 2 मीलची सवय नसेल तर डायरेक्टली नका जाऊ, 3 मीलवरती चालेल. पण ते शेवटचं फूड आणि पहिलं फूड ह्याच्यामध्ये कमीत कमी 12 तासाचं, आणखीन ऑप्टिमली 14 तासाचं अंतर ठेवा. संध्याकाळचं लवकर जेवा, आणखीन सकाळचं थोडं उशिरा करा. आणखीन त्यानंतर त्या स्पेस्ड इंटरवलनी तुम्ही खा, की 10 वाजता, आणखीन नंतर 2 वाजता. आणि पण मी तर 2दाच खातो, त्यामुळे मी नॉट बिफोर 10 अँड नॉट बिफोर 5 असं ठरवलेलं आहे, की त्यामुळे 4 वाजता 3 वाजता जरी भूक लागली तरी पाणी प्यायचं. आणखीन 2 तास काढायचे फक्त, की आपोआप 5 वाजता जेवायचं 6 वाजेपर्यंत सूर्यास्ताच्या अगोदर, की झालं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत काही खायचं नाही. मी आत्ता सकाळी आपला हे सुरू झालं त्यावेळेला मी माझा ब्रेकफास्ट खाल्ला. मी काय खाल्लं सकाळी आज, कच्चे पोहे आणि कच्चे रोल्ड ओट्स, त्याच्यामध्ये ते पाण्यात, गरम पाण्यात भिजवलेले होते 10-15 मिनटं, हे ड्रेन केलं, आणखीन त्याच्यात दूध घातलं आणि ते खाल्लं ब्रेकफास्ट. दॅट वॉज माय ब्रेकफास्ट. ओके, सो दॅट्स इट. सो यू हॅव टू, दॅट इज अ कम्प्लिटली लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड. आणि सो 10च्या नंतर खायचं सकाळी, आणखीन संध्याकाळी 5च्या नंतर खायचं. संपलं की 2 टाईमचं मील झालं तुमचं. आणि तुम्ही यू स्टिक टू लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड. आणि त्याच्यापेक्षा जर तुम्हाला सुरुवातीला जास्ती वेळा हवं असेल खायचं, तर तुम्ही 9 वाजता, 3 वाजता, आणखीन 7 वाजता करा. अलका काय म्हणते याच्यावर? अलकाला अनम्यूटच करून ठेव. थँक्यू. हां, सो तुम्ही जे म्हणालात ना ते बरोबर आहे, की तुम्ही एका पर्टिक्युलर म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर बॉडी टाईपला किती वेळा खाणं, म्हणजे प्रत्येकाची बॉडी ही वेगवेगळी असते. प्रत्येकाच्या बॉडीला सेम टाईप ऑफ रूल तुम्ही अप्लाय करू शकत नाही. आयुर्वेदामध्ये पण तुम्हाला तुमची जे बॉडीचं स्ट्रक्चर आहे त्याप्रमाणे आपल्याला खाण्याचे रूल्स आहेत, की तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकृतीप्रमाणे कसं खायचं. सो युजली जेव्हा डॉक्टर अचवलांनी जे सांगितलं की फॅट ब्रेकडाऊनचा जो एक कन्सिस्टन्सी असते, की केव्हा आपलं शरीर फॅट ब्रेकडाऊन करायला सुरू करू शकतं, तर टेक्निकली साधारण जेव्हा तुम्ही 16 तासाच्या फास्टिंग मोडमध्ये जाता त्यावेळेला तुमच्या शरीरातले फॅट ॲक्च्युली ब्रेकडाऊन व्हायला सुरुवात होतात. आणि अगेन दॅट थंब रूल इज डिफरंट फॉर एव्हरीबडी, कुड बी डिफरंट फॉर एव्हरीवन, बिकॉज जेनेटिक्स वाईज पण बऱ्याचशा गोष्टी काम करतात. तो आपल्याला म्हणजे व्हॉट आय वुड से, की जस्ट बिकॉज समथिंग इज आउट देअर म्हणून त्या गोष्टी फॉलो करणं, की बाबा आज कुठेतरी बाहेर मोठा रिसर्च पेपर आलाय म्हणून मी रोजच तेवढाच वेळ खाणार, तुम्ही 15 तासाचं करणार, 16 तासाचं करणार. सो सम पीपल विल ऍक्च्युअली लूज वेट, सम पीपल वोंट. जसं डॉक्टर अचवलाने सांगितलं की आपल्या बॉडीचा एक थ्रेशोल्ड असतो, की तेवढं वेट त्याला मेंटेन करावं लागतं. त्याची बरीच कारणं असतात. जे बायकांमध्ये एका ठराविक एज नंतर तुम्हाला फॅटची आवश्यकता असते, कारण हॉर्मोनसाठी फॅट आवश्यक आहे. ते हॉर्मोन स्टोअर करण्यासाठी फॅट्स आपल्या शरीरासाठी आवश्यक भाग असतो. सो आपल्या वजनाप्रमाणे, आपल्या स्ट्रक्चरप्रमाणे तुमचं बॉडी वेट योग्य आहे का
रादर तुमचं वेट बरोबर आहे की नाही किंवा नाही, ती योग्य वेटमध्ये तुम्ही काम करताय का, हे समजायचं कसं? तर एक तर तुमची एनर्जी लेवल व्यवस्थित असायला पाहिजे, झोप तुमची व्यवस्थित लागायला हवी, तुमचं हायड्रेशन व्यवस्थित असेल तर बऱ्याच वेळेला भूक लागलेलीच नसते, बऱ्याच वेळेला तहानच लागलेली असते. स्पेशली कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं की आपण डेस्कवरती जॉब करत असू, बाहेर गेलेलो नसू, तर आपल्याला पॅन्ट्री ओपन दिसतीये, त्याच्यामुळे जे अर्ज असतं ते बऱ्याच वेळेला पाण्याकडे न जाता बऱ्याच वेळेला खाण्याकडेच जातं. सो हा जो डिफरन्स आहे तो फक्त आपण लक्षात ठेवायचा आहे की 14 तासाचं फास्टिंग कधी, तर नॉट ड्युरिंग द डे, जेव्हा सूर्य माथ्यावर असतो त्यावेळेला तुम्हाला खावं लागतं, कारण दॅट इज द हायेस्ट मेटाबॉलिझम असतं आपल्या पोटाचं, की ती पचवण्याची क्षमता असते. मग हा फास्टिंगचा पिरियड कधी पाहिजे, तर तो रात्रीचा पाहिजे. तर तुम्ही कुठल्या काळात खाताय हेही इम्पॉर्टंट आहे. तुम्ही रात्री जर का 12 वाजता खायचं ठरवलं आणि म्हणाला की नाही मी दुसऱ्या दिवशी 2 वाजता जेवेन, तर तसं नाहीये. की ज्या वेळेला ज्याप्रमाणे आपलं बॉडी क्लॉक काम करत असतं त्याच वेळांमध्ये खाणं आवश्यक आहे, तरच तुम्ही योग्य प्रकारे तुमचं वजन कंट्रोल करण्याचा प्रयत्न कराल. धन्यवाद अलका. एक क्विकली आपण 2 तासाकडे जातोय, तर पराग जे आहेत त्यांचा एक प्रश्न घेऊया आणि आपण थांबूयाच, आणि उरलेला आपण 2 आठवड्यानंतर जे आपलं सेशन असेल तिथे करूया. सो पराग, गो हेड, आणि आपण त्याच्यानंतर थांबूया. खूप छान आय थिंक मार्गदर्शन मिळालं. कोकिल साहेब बऱ्याच वेळाचे हात वर करतात, बट मे बी इफ इफ यू कॅन अजून एक अनम्यूट हात हिम वरती होता ना, दॅट मग वुड बी मग त्यांना नाईस. जाऊ दे जर कोणी असेल तर. काय नाव आहे कोणाचं? सॉरी. शैलजा पांडुरंग कोकिल म्हणून आहे. अच्छा, ओके, आय कॅन सी. त्यांना अनम्यूट करा ना, केलंय. अनम्यूट करा. या, हॅलो. नाव युअर अनम्युटेड. हां. ओके. माझं नाव पांडुरंग कोकिळ आहे. तुमचं प्रेझेंटेशन वॉज वंडरफुल. थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. क्वेश्चन असा आहे की मी डायबिटिक आहे, टाईप 2 डायबिटीस, आणि सध्या मेटफॉर्मिन आणि थिंक इट इज राहू दे काय असेल ते असेल. जॅर्डियन्स. अच्छा, जार्डियन. तर माझं बऱ्याच वेळा शुगर वर खाली होते, म्हणजे हो, होणार ना. बट इट इज बिटवीन 120 and 140. दॅट सिस्टमॅटिकली अनालाइज करून सिस्टमॅटिकली तो ट्रीट करायला लागेल. हे दिस इज नॉट लाईक आत्ता मी एका मिनिटात त्याचं उत्तर नाही सांगू शकत. त्याच्यात सांगितलं होतं तुम्हाला की तुम्हाला हे सगळं प्लॅनिंग करायला लागेल की किती फूड वगैरे आपल्याला घ्यायचं, एक्सरसाइज कुठला करायचं, सगळ्याचं तुम्हाला रेग्युलरली प्लॅनिंग करून पेपरवरती चार्ट करायला लागेल की तुम्ही, आणि मॉनिटर करायला लागेल की आपलं होत आहे का, हे आपण अमुक करून आपलं होत आहे का पुढे वगैरे हे करायला लागेल आपल्याला. अलका बोल. one more question is, what is the function of element chromium in diabetes? सो क्रोमियमचा जो पार्ट आहे ना, तर क्रोमियम हा वन ऑफ दी रेकमेंडेड सप्लिमेंटेशन, आणि ते आपल्याला, किंवा सप्लिमेंटेशन पेक्षा मिनरल जे आपल्या फूडमधून मिळत असतं. पण डायबेटिक लोकांमध्ये जी इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीचा जो पार्ट आता डॉक्टर अज्वलांनी सांगितला, सो इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीमध्ये काम करण्यासाठी क्रोमियमचा खूप जास्त उपयोग केला जातो. सो जेव्हा तुम्ही एका पर्टिक्युलर मेडिकेशन्सवरती पण असता, म्हणजे आता तुम्ही मेटफॉर्मिनचं उदाहरण दिलं, सो मेटफॉर्मिनमध्ये क्रोमियमचा त्याच्यातली डायरेक्टली पार्ट प्ले होत नाही, परंतु मेटफॉर्मिन घेणाऱ्या बऱ्याचशा लोकांमध्ये, म्हणजे फार्मसीमध्ये आम्ही युजली सांगतो की वेन यू आर ऑन मेटफॉर्मिन, मेक शुअर की तुम्ही B12 घेताय, कारण B12ची मात्रा आणि D ची मात्रा ही मेटफॉर्मिनच्या लोकांमध्ये कमी झालेली असते, डिप्लिशन, कारण त्यांचे पाथवेज, द वे दॅट ड्रग वर्क्स, सो पाथवेज त्यांचे युजली ते त्या पर्टिक्युलर गोष्टी डिप्लीट करतात. सो म्हणून युजली मेटफॉर्मिन आणि B12 गो हँड इन हँड, की तुम्हाला B12 घेणं आवश्यक असतं. तसंच क्रोमियम साधारण 300 ते 400 मायक्रोग्रॅम युजली सांगितलं जातं ज्या लोकांना इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी आहे किंवा इन्सुलिन रेजिस्टन्स आहे, बिकॉज दॅट इज द पार्ट ऑफ जे आपलं मल्टीव्हिटॅमिनचं सप्लिमेंट्स असतात ना, त्याच्यामध्ये तेवढं मिळत नाही, म्हणून ऑन द टॉप ऑफ दॅट ते एक्स्ट्रा ॲडिशनल दिलं जातं. So, do you think should I start taking this chromium in So again, that is a personal thing. तर तुमचं Personal. जोपर्यंत इव्हॅल्युएशन होत नाही तोपर्यंत इट इज हार्ड टू से, कारण जस्ट बिकॉज ते एक स्टँडर्ड डोस आहे, दॅट डज नॉट मीन दॅट डोस इज गोइंग टू बी सुटेबल फॉर यू. म्हणजे कदाचित कमी लागेल, कदाचित जास्त लागेल, इट डिपेंड्स अपॉन युअर पर्सनल हिस्ट्री.
आणि मायक्रोन्युट्रियंट जे आहेत ना ती आपल्याला अशी ड्रग सारखी वापरायला पाहिजेत. दे आर नॉट लाईक हे चण्यासारखे खाल्ले आपल्याला आम्ही खाऊ का क्रोमियम हे खाल्ला मी आता चालू केला तसं नाही आहे. म्हणून मी आजपर्यंत सप्लिमेंट्सच्या पासून दूर राहत होतो. आता विथ असोसिएशन विथ अलका विथ अंडरस्टँडिंग ईच अँड एव्हरी सप्लिमेंट आय हॅव ग्रॅज्युअली स्टार्टेड टेकिंग सप्लिमेंट. सो यू सॉरी to be excited, but don't consult a proper nutrition is proper. Have a proper plan for recovering everything. Make it as a plan. बरोबर आहे ना अलका? हो बरोबर, कारण ते म्हणाले तसं बऱ्याच वेळेला तुम्हाला त्याची गरज पण नसते तेवढं पर्टिक्युलर सप्लिमेंट, कारण सप्लिमेंट्स आर सप्लिमेंट. ते काय असं तुम्हाला एक स्टँडर्ड थेरपेटिक डोसच तुम्ही वापरला तर त्याचा उपयोग होणार आहे, कारण आपल्या बॉडीची ऑलरेडी हार्मफुल खूप असतात. आता व्हायटमिन डी पण किती हार्मफुल असू शकतं जास्ती घेतलं तर. मॅग्नेशियम मी आता गेले 2-4 आठवडे चालू केलं तर मला झोप जास्ती यायला लागली. मला डोस आता कमी करायला लागेल, चेंज करायला लागेल. यू हॅव गॉट टू बी व्हेरी केअरफुल इन टू एव्हरीथिंग. ओके, थँक्यू सो मच. हा, प्लेजर. धन्यवाद. अजून कोणाला एक शेवटचा प्रश्न मगाशी पराग होते ते आहेत अजून का ड्रॉप झालेत? नाही, आय थिंक त्यांनी विचारला प्रश्न बरोबर. ओके, गुड. एक्सलंट. आय गेस आपण थँक्यू आपण म्हटलं थांबूया. नाही. मला नाव पण कळलं नाही. BMM झूम म्हणजे आपलं कंडक्ट कोण करतोय? ते गौरव पटवर्धन आहेत. अरे गौरव तूच आहेस का? ओके, हो, सॉरी, मी. आपलं बोलणं Yes. झालं होतं पण Yes. हा म्हणजे आय नो यू, पण चेहरा नव्हता बघितलेला. ओके, ग्रेट, गुड गुड गुड. Yes. कॉंग्रॅच्युलेशन. Doctor. थँक्यू. Thank you. ग्रेट ऑर्गनायझेशन, ग्रेट म्हणजे एक्झिक्युशन अँड एव्हरीथिंग. गौरव आणखीन प्रसाद आणखीन खूप छान तुम्ही प्रोग्राम सुरू केलेला आहे आरोग्य संपदा. पीपल आर गोइंग टू बी रिअली रिअली हॅपी अबाउट इट. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर अचवल, धन्यवाद अलका, थँक्यू गौरव, आणि सगळ्या उपस्थितांचं मी स्वागत करतो. 2 आठवड्यांनी हा सेशन परत एकदा असेल तर नक्की जॉईन करा. आणि परत एकदा विंटर स्टॉर्म बाहेर आहे. बी केअरफुल, स्टे वॉर्म, स्टे सेफ, आणि सगळ्यांना छान वीकेंड जाऊ दे आणि लवकरच भेटूया 2 आठवड्यात. थँक्यू. 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 बाय.